सभागृहात तोंड उघडण्यासाठीची प्रेरणा देणारा कुठला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिला असेल तर तो मॅक्स महाराष्ट्राचा चिंतन आहे. मुळात आम्हाला चिंता लागलेली आहे की हे चिंतन कसं करतात, त्याचं हे चिंतन आहे की इतकी वाट लावून ठेवली की चिंतन सारखा शेवटी अंक काढावा लागला. आजही तो वाद चालूच आहे की पर्यावरणाचं संरक्षण की विकासाचं गाडं. मुख्यमंत्री स्मार्ट विलेज नावाची पण कल्पना आली, पण मला काही कुठेही सांसद ग्राम योजना आणि स्मार्ट विलेज ह्या महाराष्ट्रामध्ये काही दिसलं नाही. डायबिटीजमध्ये साखरेचा नाही गुळाचा चहा चालतो, डायबिटीज झालं गुळाचा चहा प्या. इतकं चांगलं गणित होऊन बसले का मला हेच कळत नाही. गुळ गोड नाही का आहे, तरी असं का झालं? कारण व्हॉट्सअप नावाचं जे विद्यापीठ आहे. मुळात हा चिंतन वार्षिकांक का प्रकाशित करायचं आम्ही ठरवलं तर खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचं लेखन करणारे आणि समाजाला आणि राजकारण्यांना सुद्धा पूरक ठरेल, राज्यकर्त्यांना प्रशासनकर्त्यांना अशा प्रकारचं लेखन चिंतन सातत्यानं ते करत असतात. नमस्कार. सर्व मान्यवर आणि उपस्थितांचं मॅक्स महाराष्ट्र परिवाराच्या वतीने मी सिद्धी ढोके स्वागत करते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विकास असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक सर्वांगीण विकासाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं हा आपल्या सर्वांचाच हेतू असतो. आणि मॅक्स महाराष्ट्राकडून आज ज्या चिंतन या वार्षिकांकाचं प्रकाशन करणार आहोत त्यात हेच उद्दिष्ट साध्य केलं जातं आहे असं म्हटलं पाहिजे. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या तज्ज्ञांच्या दीर्घ लेखांचा संच या चिंतन या वार्षिकांकात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अंकात कृषी, अर्थ, राजकीय, सामाजिक आणि माध्यम अशा विषयातल्या तज्ज्ञांचे अत्यंत अभ्यासपूर्ण असे लेख आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात त्यांचं विजन नेमकं काय आहे हे लिहिणारे अत्यंत महत्त्वाचे असे लेखसुद्धा आहेत. आता कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यासाठी दीपप्रज्वलनासाठी मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आज आपल्याला इथे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष माननीय आमदार ॲडव्होकेट आशिष शेलारजी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक माननीय डॉक्टर तात्यासाहेब लहानेजी, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत माननीय श्री ज्ञानेश महारावजी, प्रहार जनशक्ती पार्टीचे राज्य अध्यक्ष अनिल गावंडे सर आणि मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक माननीय श्री मनोज भोयर सर. मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांना देखील मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आधी आपण दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करून घेऊया. या औपचारिक सुरुवातीनंतर आपण मॅक्स महाराष्ट्र परिवारातर्फे आपल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करणार आहोत. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर सरांना मी विनंती करेन की त्यांनी आपले माननीय आमदार मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजींचं स्वागत करावं. मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांना मी विनंती करेन की डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांचं स्वागत त्यांनी करावं. मॅक्स महाराष्ट्राचे सहसंपादक सागर गोतपागर यांना मी विनंती करेन
की ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत माननीय ज्ञानेश महारावजींचं स्वागत त्यांनी करावं. मॅक्स महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रतिनिधी धम्मशील सावंत यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे राज्याध्यक्ष अनिल गावंडे सरांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका मांडण्यासाठी मी मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर सरांना विनंती करेन की त्यांनी इथे येऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावं. सर्वांना नमस्कार. आणि मॅक्स परिवारातर्फे मॅक्स परिवाराच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेमापोटी इथे आलेल्या सर्वांचेच मी खूप आभार मानतो. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार, डॉक्टर तात्यासाहेब लहाने आणि ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव असे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. आमच्या मॅक्स वुमनच्या संपादिकासुद्धा प्रियदर्शनी हिंगेसुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि बाकी मान्यवर ज्यांची नावं आपण निमंत्रण पत्रिकेवर पाहिलीत तीसुद्धा येणार आहेत, पण वेळ लागणार आहे आणि म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. मुळात हा चिंतन वार्षिकांक का प्रकाशित करायचं आम्ही ठरवलं, तर खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचं लेखन करणारे आणि समाजाला आणि राजकारण्यांनासुद्धा पूरक ठरेल, राज्यकर्त्यांना प्रशासनकर्त्यांना अशा प्रकारचं लेखन चिंतन सातत्यानं ते करत असतात. पण त्याला एक मोकळं व्यासपीठ द्यावं आणि या माध्यमातून राज्यकर्त्यांपर्यंत, प्रशासनकर्त्यांपर्यंत, समाजापर्यंत आणि जे सजग लोक आहेत, जे सातत्यानं समाजाबद्दल चांगलं चिंतत असतात, समाजाबद्दल विचार करतात, संस्था असतील, संघटना असेल, कार्यकर्तेसुद्धा, राजकीय कार्यकर्तेसुद्धा वेगवेगळ्या पक्षांचे, हे यांना खूप असं वैचारिक खाद्य सातत्यानं लागत असतं. आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्राचे संचालक रवींद्र आंबेकर सरांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, मुळात त्यांचीच कल्पना आहे ती, आणि मग आमच्या सगळ्या मॅक्स महाराष्ट्राच्या कोअर टीमनं असं ठरवलं की आपण अशा सगळ्याच मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लेखकांकडून, तज्ज्ञांकडून आपण लेख लिहून घ्यायचे. अर्थात ही खूप मोठी कसरत असते. सातत्यानं गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू होतं आणि आज तो दिवस आला आणि हे सगळे लेख आम्ही संकलित केले. त्याला गौरव सर्जेराव यांनी अर्कचित्र सुंदर चितारलेली आहेत या अंकामध्ये. आणि या अंकाचं मुखपृष्ठ सतीश आचार्य यांनी तयार केलेलं आहे. त्या दोघांचा उल्लेख मी मुद्दामून करतो. पुन्हा एकदा आपण सर्व आलात आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, कारण राजकीय सगळे कार्यक्रम सगळे मुंबईत, मुंबईच्या बाहेर सुरू आहेत. खूप लोकांना आमंत्रण दिलं, त्यातले काहींना येता आलं आणि काहींना येता आलं नाही. तर मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवादही मानतो. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आणि थोडक्यात मांडलेल्या प्रास्ताविकाबद्दल धन्यवाद. जेव्हा आपण आता थोड्याच वेळात या वार्षिकांकाचं प्रकाशन होईलच, पण ते कसं तयार झालं किंवा त्याच्या मागची एकची विचारशैली काय होती, काय विचार होता त्याचा, ते सरांनी आपल्याला इथे सांगितलंच आहे. आज इथे आपल्यासोबत आहेत लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे सर, आणि त्यांनी यात एक ग्रामविकासावर लेख देखील लिहिला आहे. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी इथे व्यासपीठावर येऊन त्यांचे विचार मांडावे. माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यासाठी मला वाटते चिंतन वार्षिकांक हा फार महत्त्वाचा आहे, कारण की माझी राजकारणाची सुरुवात आता नवीनच आहे. आणि या अंकामध्ये जे विषय घेतलेले आहेत, आर्थिक, राजकारण, समाजकारण, व्यापार, या सगळ्या विषयावर चांगला प्रकाश टाकणारा हा अंक आहे. याच्यात मी गेल्या 5 वर्षापासून माझ्या भागात, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघामध्ये लोकजागर मंच या नावाने ग्रामीण भागात काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जशी मगाशी ज्ञानेश महाराव साहेबांनी सांगितलं की
सत्ताधारी फक्त घोषणा करतात आणि करत काहीच नाहीत. तशीच एक सांसद ग्राम योजना आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर केली होती. त्या सांसद ग्राम योजनेमध्ये स्मार्ट विलेज करायचं होतं प्रत्येक खासदाराला आणि एक गाव दत्तक घ्यायचं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री स्मार्ट विलेज नावाची पण कल्पना आली. पण मला काही कुठेही सांसद ग्राम योजना आणि स्मार्ट विलेज या महाराष्ट्रामध्ये काही दिसलं नाही. आणि मी ज्या भागात येतो तिथे राष्ट्रसंतांची ती नगरी आहे, अमरावती जिल्हा, अमरावती विभाग आणि गाडगे महाराज या दोन्ही संतांनी ग्रामविकासावर मोठं काम केलं. तर त्यानिमित्ताने मग आमच्या असं लक्षात आलं की आपण याच्यावर ग्रामविकासावर काम केलं पाहिजे. म्हणून आम्हाला असं वाटलं की स्मार्ट विलेज करताना लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे. आणि लोकसहभाग जेव्हा होतो जेव्हा एखादी भावना त्याशी जुळलेली असते. तर या राज्याची आणि महाराष्ट्राची भावना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची भरपूर जुळलेली आहे. म्हणून ग्राम तेथे शिवग्राम या नावाची आम्ही एक संकल्पना सुरू केली आणि काम सुरू केलं. त्यामध्ये जे विविध मान्यवर आहेत, म्हणजे पेरे पाटील असतील, पुरंदरे असतील, ज्यांनी ग्रामविकासावर काम केलं, ज्यांनी पाण्यावर काम केलं, अशा 2-4 आम्ही तिथे परिषद पण घेतलं. एक ग्राम परिषद घेतली, पाणी परिषद घेतली. त्याच्यात प्रामुख्याने आम्हाला आता जसं शेतीविषयी डॉक्टर लहाने साहेबांनी सांगितलं की आपल्या इथे शेतीमध्ये फार बदल केल्या जात नाहीत, तेच ते पिकं घेतल्या जातात. पण वास्तविकता काय आहे की जी शेतकऱ्यांसाठी शेती विद्यापीठं तयार गेलेली आहेत, ते विद्यापीठ शेतकऱ्यापर्यंतही जात नाहीत आणि शेतकरी विद्यापीठापर्यंत जात नाहीत. त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये साधारणतः प्रयोगशील शेतकरी जे आहेत ते फार कमी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे प्रयोग होत नाहीत. तर ते जे विद्यापीठं आहेत ते खरोखरच त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले पाहिजे. मग या सगळ्या विचारून आम्ही काही एक विषय निवडले ग्रामपरिषदेच्या माध्यमातून. त्याच्यात कृषी प्रामुख्याने, उद्योग, नंतर महिला बचत गट. हा महिला बचत गटांचा आता भरपूर पूर आलेला आहे. आणि बचत गटांना काय होतं, नेमकं महिला बचत गटाची स्थापना होते आणि त्या स्थापना झाल्यानंतर त्या महिला कर्ज काढतात आणि ते कर्ज काढून ते आपल्या नवऱ्यांना पैसे देतात. त्याच्यात कुठेही लघुउद्योग काही उभारला जात नाही. आणि जे लघुउद्योग उभारल्या जातात त्यांना मार्केट मिळत नाही. तर अशासाठी मग आम्ही एक मार्केट इथे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिक्षण हा विषय घेतला आम्ही, राजकारण हा विषय घेतला, धार्मिक उत्सव आजकाल ज्या पद्धतीनं साजरे होतात ते कसे साजरे केले पाहिजे तो विषय घेतला, वाचनालय घेतला. वाचनालय ग्रामीण भागामध्ये सुरू होतात पण ते फक्त सुरू होतात आणि त्याच्यात वाचन संस्कृती कुठे दिसत नाही. तर मग त्याच्या निमित्तानं आम्ही दर आठवड्याला तिथे एक सामूहिक वाचन असा एक कार्यक्रम आम्ही आमच्या भागामध्ये घेतो. तर असे सगळे विषय धरून एक 2-3 गावामध्ये आम्ही एक काम सुरू केलं आहे. त्यानिमित्ताने ग्रामविकास या ग्रामतेरी शिवगाराच्या माध्यमातूनच मी याच्यात लिहिलेलं आहे. एक प्रयत्न आहे अकोट विधानसभा क्षेत्रामध्ये की किमान 5 स्मार्ट विलेज या 2 वर्षात तयार व्हावीत. मध्यंतरी मी रवीजींनाही सांगितलं होतं की मला माझ्या अकोटसाठी एक विजन डॉक्युमेंटरी जसं आता चिंतनमध्ये लिहिलेलं आहे. काय होतं, आजकाल नेता होणं फार सोपं आहे. स्वतःचाच वाढदिवस साजरा करायचा, मोठी मोठी बॅनर छापायची आणि निवडणुकीला समोर जायचं. विधानसभा कशासाठी आहे, त्याचं काय महत्त्व आहे. जसं मगाशी महाराव सरांनी सांगितलं की मतदान कशासाठी केलं जातं हेच बरोबर लोकांना कळत नाही. त्या मताची व्हॅल्यू त्यांना माहीत नाही. सगळ्यात जास्त आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये या समस्येवर आम्हाला सगळ्यात मोठी गरज आहे की याच्यावर प्रबोधन झालं पाहिजे. आमच्याकडे मतं वाया जातात अशी एक अंधश्रद्धा आहे की बाबा लोकांचं जिथपर्यंत मत पक्कं होत नाही. आमच्या इथे अकोल्यामध्ये साधारणतः 2 वाजेपर्यंत लोक मतदानालाच बाहेर पडत नाही आणि मत त्यांचं फिक्स नसतं. सगळे जातीवर किंवा धर्मावर असं मतदान होतं. आमच्याकडे असं मानतात की जो निवडलेलं त्यालाच मत दिलं तर ते मत व्हॅलिड झालं, नाही तर ते मत वाया गेलं, अशी एक मोठी अंधश्रद्धा आहे. तर अशा गोष्टी बऱ्याचशा लोकजागर मंचच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये करत असतो. मला वाटतं या चिंतनच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं मटेरियल माझ्या भागामध्ये काम करण्यासाठी मिळेल आणि मी खरोखरच मॅक्स महाराष्ट्राचा फार आभारी आहे की मला याच्यात लिहिण्याची संधी दिली आणि इथे बोलण्याची संधी दिली. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमचे विचार ऐकून खरंच तुमच्या लेखात काय लिहिलं आहे हे वाचण्याची उत्सुकता अधिक चाळवली गेली आहे. आधी आपण मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे विचार ऐकूया आपल्या या चिंतन ह्याच्याबद्दल. मॅक्स महाराष्ट्र आयोजित
चिंतन वार्षिक अंकाच्या प्रकाशनाला उपस्थित सन्माननीय ज्ञानेश महारावजी, आमचे ज्येष्ठ डॉक्टर लहाने सर, गावंडेजी, प्रियदर्शनीताई, मनोज भोयर, रवींद्र आंबेकर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने मॅक्स महाराष्ट्र याची महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना असलेली ओळख ही सर्वसाधारणपणे ठोकताळ पद्धतीने चालणाऱ्या वर्तमानपत्र किंवा ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण चॅनेलसारखी नाही आहे. मॅक्स महाराष्ट्राबद्दल विचार करताना ठोकताळपणे आपल्याला करता येणार नाही, काही ठोकताळ लावून जाता येणार नाही, त्याला एका कंपार्टमेंटमध्ये आपल्याला टाकता येणार नाही, अशा पद्धतीची कार्यपद्धती ही मॅक्स महाराष्ट्राची राहिली आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम या वार्षिक अंकाच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्राने केला आहे. मी ठोकताळपणे न असं म्हणतो याचं कारण सर्वसाधारणतः चिंतन शिबिर, चिंतन दिवस याच्यावर ठोकताळपणे मोनोपोली आमची आहे. पण चांगलं आहे की आज मॅक्स महाराष्ट्राने या चिंतन वार्षिक अंकाचा विचार केला आणि ज्याचा उल्लेख मनोज आपण केलात की एक मुक्त व्यासपीठ असावं. ते व्यासपीठ अशासाठी असावं की तो महाराष्ट्राचा विचार करेल, महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सर्वांकाशाने, आर्थिक, राजनैतिक, सामाजिक या सगळ्या पद्धतीने विचार करणारा आणि अशा पद्धतीचे विचार करणारे जेवढे आहेत असे ज्येष्ठ समाजातील विचारवंत यांना एक प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे. आणि त्याचा उपयोग, आपली कल्पना स्वाभाविक आहे की समाजाला, महाराष्ट्राला, आमच्या अधिकारी वर्गाला, राजकीय व्यवस्थेला, राजकीय कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना सुद्धा. कारण आजच आपण वाचलं असेल सर्वोच्च न्यायालयाने जी इम्युनिटी, जे संरक्षण जनप्रतिनिधींसाठी लोकसभेत किंवा विधानसभेत होतं ते एका अर्थाने समाप्त करून टाकलेलं आहे. जर प्रश्न विचारायला किंवा भाषण करायला तुम्ही लाच घेणार असाल, भ्रष्टाचार होणार असेल आणि हे जर सिद्ध होत असेल तर तुम्हाला ते कवच हे यापुढे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेलं आहे. आणि अशा परिप्रेक्षात ज्यावेळेला चिंतनचा अंक निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना महाराष्ट्रात मिळेल त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जनप्रतिनिधींना एका अर्थाने चांगल्या विचाराने आणि प्रगत महाराष्ट्राच्या कामासाठी सभागृहात तोंड उघडण्यासाठीची प्रेरणा देणारा कुठला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिला असेल तर तो मॅक्स महाराष्ट्राचा चिंतन अंक आहे. आणि म्हणून मी तुमचं, रवींद्र आंबेकरजी, तुमच्या टीमचं, सगळ्यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. काल परवा ज्यावेळेला विधानसभेमध्ये एका कायद्यावर चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या विरोधी बाकावर बसलेल्या मित्रांनी हे वारंवार म्हटलं की हा बदल कशाला, तुम्ही वर्षभरापूर्वी केलात, 2 वर्षापूर्वी केला, 4 वर्षापूर्वी केला होता, आता पुन्हा नव्याने कायदा आणतात, बदल करताय. आणि त्यावेळेला मी एक वाक्य वापरलं होतं जे पूर्ण विचारांती वापरलं होतं, जे आज पुन्हा ज्याचा उल्लेख मी इथे करतोय, तो म्हणजे लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रेत असेल तर तो बदल आहे. सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार आहे. धरसोड वृत्ती हा भाग वेगळा आणि विचारपूर्वक केलेला बदल हा भाग वेगळा.
आणि मग या बदलासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता खाद्य म्हणून असतं, ते खाद्य म्हणून त्या बदलांसाठीचा आवश्यक असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे ज्ञान आहे, ज्ञानसमृद्धी आहे, त्यासाठी असलेला अभ्यास आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या खूप कमी संस्था आहेत, किंबहुना खूप कमी ज्याला आपण म्हणू डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत. मला कोणाचं अस्तित्व किंवा महत्त्व कमी करायचं नाही आहे, की जो अशा अर्थाने विचार करतात. बातमीचा विचार करणं हे तर स्वाभाविकच आहे. ब्रेकिंगसाठी काम करणं हे तर धंद्याचं गुपितच आहे. पण बातमी आणि ब्रेकिंगच्या पलीकडे चालणाऱ्या व्यवस्थेमधल्या इकोसिस्टीम असलेल्या सर्व स्टेक होल्डर्सना काहीतरी मूलभूत हातात दिलं पाहिजे आणि त्यातही आपला अहंकार असता कामा नये. म्हणून समाजात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे सगळे आहेत त्यांचं म्हणणं एका व्यासपीठावर आणलं पाहिजे. हाच विचार मला असं वाटतं प्रगल्भ लोकशाहीला दिशादर्शन देणार आहे आणि तो मॅक्स महाराष्ट्रने चिंतन या वार्षिक अंकाच्या माध्यमातून केलेला आहे. मला हे वार्षिक अंक अजून वाचायला मिळालेलं नाही आहे. थोडीशी मी माहिती घेतली आणि त्यामध्ये जी माहिती माझ्यासमोर आली त्यामध्ये स्वाभाविकता शेती विषयामध्ये आहे आणि यामध्ये काम करणारे आमचे विजय जावंदियाजी, अमर हबीबजी, राजू शेट्टीजी, कृषी मंत्री धनंजय मुंडे, जैन इरिगेशन सिस्टीमचे संचालक अतुल जैन, विलास शिंदे, कृषी अभ्यासक मिलिंद मुरुंगर, असं ज्याला आपण म्हणू की 360 सर्वव्यापी विचार करणाऱ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संधी, विचारवंतांना त्या ठिकाणी दिली आहे. अर्थ विभागामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्रजी, आशिष चव्हाणजी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, अशा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी या चिंतन वार्षिक अंकाला प्रगल्भ बनवण्यासाठी आपली पूर्णपणे क्षमता आणि ताकद लावलेली आहे. राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा सुप्रियाताई सुळे, बाबा आडावजी, समीर गायकवाडजी, मुग्धा कुलकर्णीजी, महेश झगडेजी, असीम सरोदे वगैरे या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, आज महाराष्ट्र ज्या गतीने बदल आणि प्रगतीच्या वाटेवर आहे त्यावेळेला आजच्या महाराष्ट्राला परिपूर्ण करण्यासाठी आणि सर्व स्टेक होल्डर्सना सर्वार्थाने काही ना काही मिळेल असं केलंही पाहिजे आणि असं दिसलंही पाहिजे, याचा विचार मूलभूतपणे करण्याची वेळ आलेली आहे. आज कुठल्याही बाबतीमध्ये मला असं वाटतं की विकासाची पावलं ज्या गतीने पडत आहेत याबरोबर त्याच्या होणाऱ्या उपयोगातून महाराष्ट्राची समृद्धी कशी गाठता येईल या दिशेने विचार करणं केवळ राजकारण्यांचं, सरकारचं किंवा अधिकारी वर्गाचं असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आहे. आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये, विशेषतः 8.5-9 वर्षामध्ये ज्याचा मी उल्लेख करीन, समृद्धी महामार्गही दिसला, अटल सेतूही दिसला, आपली आर्थिक प्रगती, महाराष्ट्राची उंची गाठण्यासाठीचं टार्गेट $1 ट्रिलियन पर्यंत करण्याचा विचारही आपण बघतो आहोत. सेवा विभागातून मिळणारा कर आणि कृषी विभागातून आपल्याला अजूनही त्या ठिकाणी सर्वात जास्त हातांना रोजगार देणाऱ्या व्यवस्थेतून शेती विषयात मिळणारी शाश्वत शेतीचा अजूनही आपल्याला उच्चांक गाठता येण्यातल्या अडचणी आपल्या डोळ्यासमोर पर्यायाने दिसत आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयामध्ये विचारांप्रती आग्रह दिसतोय, विचारांप्रती सामायिकपणा, सामुदायिकपणा, समावेशिकपणा याबद्दलच्या प्रगल्भतेची अजून अपेक्षा आहे. आणि मग अशा वेळेच्या वातावरणामध्ये
या विकासाबरोबर या पद्धतीचा विचार करणारी लोक वाढली पाहिजेत, ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. शहरीकरण ज्या झपाट्याने वाढत आहे, आज 40-41% शहरीकरण अधिकृत आकडा सांगतोय, पण प्रत्येक शहराला लगत असलेला जिल्ह्याचा किंवा ग्रामीण भाग हा हळूहळू कधी कधी अधिकृत कधी कधी अनधिकृत, पण त्या पद्धतीचा त्या शहराचा एक्सटेंडेड आर्म बनला आहे. भले तो कर रूपाने त्या महानगरपालिकेत असेल नसेल, पण शहरांनी आपली व्याप्ती वाढवायचं काम अतिवेगाने केलं आहे. आणि बरोबरीने ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा किंवा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभागाला समोर दररोज समस्या येत आहेत. काही आपण डोळ्याने पाहतो की येणार आहे ते माहिती होतं, काही येणार आहेत याची कल्पनाच नसते. आणि त्यामुळे अवकाळी पाऊस, एवळी पाऊस, गारपीट, याला नेमकं उत्तर काय? पंचनामे करा आणि मदतीचा प्रयत्न करा, ते तर केलंच पाहिजे. पण या सगळ्यावर समाधानकारक उत्तर शोधण्यामध्ये महाराष्ट्राला अजूनची आक्रमक पावलं उचलावी लागतील, ज्याला तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय पर्याय नाही. अर्थव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी बघू तर ज्या पद्धतीने $1 ट्रिलियन आपण एक हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राने पुढे जायचं ठरवलं असलं, तर त्या सगळ्या व्यवस्था चोख, भ्रष्टाचार विरहित, प्रामाणिकपणे चालण्यासाठी ह्युमन, त्याला आपण तो अप्रोच कमी करून तंत्रज्ञानावर आधारित केलेल्या व्यवस्थेतना भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट केला पाहिजे, हाही विचार समोर येतो आहे. आजही तो वाद चालूच आहे की पर्यावरणाचं संरक्षण की विकासाचं गाडं. आणि म्हणून ज्या पद्धतीने वाढवण बंदराला विरोध, मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध, ठाणा बोरिवली टनेलला विरोध, या सगळ्यातला मूळ गाभा जो आहे तो पर्यावरणाला पूरक ठेवून विकासाची गती करण्यासाठी ज्ञान, ते रिअल टाइम डेटा आधारित, प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित, प्रत्यक्ष परीक्षणावर असलेलं, याला सुद्धा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आणि मग अशा अनेक विषयांवर विचार केल्यावर लक्षात येतं की जर तंत्रज्ञानावर आधारित विकास, तंत्रज्ञानाने विचार करूनचा विकास, तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीवरचा विकास हे जर करायचं असेल तर या महाराष्ट्रात तंत्रज्ञान किंवा IT किंवा टेक्नॉलॉजी याचा विचार करणारा वेगळा विभागच नाही आहे. डॉक्टर साहेब, आपण एका प्रथितयश डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला, देशाला आपली ओळख आहे. तो काळ गेला की ज्या वेळेला प्रत्यक्ष हाताने आपण एखाद्याच्या बुबुळाचा किंवा डोळ्याचं ऑपरेशन करत होतो, आणि तंत्रज्ञानाने तर आता रोबोला किंवा मशीनला विना हात लावता त्या पद्धतीचं, आणि काही अंशी तर बिना डोळ्याला सुद्धा स्पर्श करताना लेझरने त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाला विकसित केलेलं आहे. एका मशीनच्या उद्घाटनाला मला जाण्याची संधी मिळाली, जी भारतात पहिल्यांदा आली असं म्हटलं गेलं, मला त्याची कल्पना नाही. केनिया हॉस्पिटलला ती मशीन आलेली आहे, सांताक्रूज पश्चिमला. मग जर तंत्रज्ञानच मूळ गाभा असेल आणि तो मानवी चेहरा असलेला तंत्रज्ञान, ही जर आमच्या महाराष्ट्राची अपेक्षा असेल तर मला अजून हा प्रश्न सुटत नाही. प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात याचा विचार करणारा विभाग कुठला, अधिकारी कुठला, मंत्री कुठला, आणि त्याबद्दलचं मूलभूत चिंतन करणारं चिंतन वार्षिकांकासारखं अन्य कुठलं मासिक कुठलं. आणि म्हणून बोलण्याचे विषय खूप असले तरी झपाटलेल्या शहरीकरणावर उत्तर, तंत्रज्ञानाच्या मूलभूत विचारांसाठीची व्यवस्था, कृषी विभागासमोरील आव्हानं, भ्रष्टाचार विरहित आर्थिक पद्धत, आर्थिक प्रगतीची पद्धत,
राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये सामायिकपणा, समावेशितपणा असणारा विचार, या सगळ्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून त्या विचारांसाठी हे मुक्त विद्यापीठ या वर्षापासून दरवर्षी अधिकच्या उंचीने काम करेल अशी माझी त्यातली अपेक्षा आहे. एक सूचनासुद्धा मी या निमित्ताने मनोजजी आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना विनंती वजा करू इच्छितो. 2047ला जेव्हा भारत 100 वर्ष पूर्ण करेल, त्यावेळेला 100 वर्ष भारत पूर्ण करताना आपल्या डोळ्यासमोर नेमके आव्हानं काय असतील आपल्याला माहीत असले तरी काय पल्ला आपल्याला गाठायचा आहे, काय यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी नेमकं करायचं काय, याचंही चिंतन संपूर्ण देशभरात होत आहे. आपणही या विषयावर चिंतन करावं, चर्चा करावी, परिसंवाद करावा. विकसित भारत म्हणजे नेमकं अपेक्षित काय, याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचंही आम्हाला मार्गदर्शन आवश्यक आहे. महाराष्ट्राला आवश्यक आहे, देशाला आवश्यक आहे. एकांगी विचाराने विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल आमची कल्पनाच नाही आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2 वर्षापूर्वीपासून या विषयावर विचार करणारी देशभरात एक व्यवस्था सरकारी यंत्रणेतना प्रयत्न केलाय, करतायत. जवळजवळ त्याच्या 2700 बैठका झाल्या. 20 लाख युवकांनी त्याच्यामध्ये सहभागिता दिली. तरीही अजून अपेक्षा माननीय प्रधानमंत्र्यांची प्रत्येक राज्याकडून, राज्यातल्या विचारवंतांकडून, व्यवस्थेतल्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांची आहे की आपल्याला आपला हेतू, टप्पा, गोल हे 2047पर्यंत विकसित भारतात, विकसित महाराष्ट्राचे चर्चा करण्याची अपेक्षा आहे. तेही आपण पूर्ण कराल किंवा त्याच्यावरही लक्ष द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. मला आपण या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत आणि मला वेळेत जाण्याची परवानगीसुद्धा दिलीत. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत किंवा जे म्हटलं आहे की महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास म्हटलं की सर्वच बाजू आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत आणि तेच सगळं आपल्याला चिंतन या वार्षिकांकात वाचायला मिळेल आणि लवकरच आपण त्याचं प्रकाशन करू आणि तुमच्या हातात त्याची एक प्रत नक्कीच असणार आहे. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आणि इथे आज आपल्याला ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महारावजी प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत. तर त्यांचे परखड विचार ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. तर मी त्यांना सांगेन की प्लीज तुम्ही इथे यावं आणि लोकशाही संवाद या विषयावर त्यांचे मत मांडावं. मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख संचालक रवींद्र आंबेकर, चिंतनचे कार्यकारी संपादक आणि मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोईर, माझे मार्गदर्शक तात्याराव लहाने, त्याचप्रमाणे अनिल गावंडे, समोर बसलेले सगळे मान्यवर आणि मॅक्स महाराष्ट्राचे चाहते. खरं तर बाकी त्यांनी पत्रकार म्हणणं किंवा संपादक म्हणण्यापर्यंत ठीक आहे, विचारवंत म्हणजे जरा जास्तच झाल्यासारखं वाटतं आणि ती जबाबदारी काय मी काय कधी घेत नाही. उलट माझ्या विचारांमुळे किंवा मी काय लिहितो बोलतो त्याच्यामुळे बऱ्याचशा काहींच्या दृष्टीने विध्वंसक होतात, पण समाजाच्या दृष्टीने आणि मानसिकदृष्ट्या विकासक गोष्टी झालेल्या आहेत. आता आशिष शेलार यांनी त्यांची बाजू सांगितली. सत्ताधारी राजकारणी असल्यामुळे छानच गोष्टी सांगायच्या असतात, लोकांपर्यंत न्यायचं असतं की आपण कसं विकतो, कसं सांगतो ते असले असते तरी असंच बोललो असतो, कारण ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत ना. आजी मुख्यमंत्री आता यायचेत, ते 18 तास काम करतात, त्यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री जास्त काम करतात.
त्याच्यातला नंबर 1चे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तर त्यांना खूपच काम करावं लागतं, कारण आणखीन मुख्यमंत्री दोघं किती काम करतात, किती विकास करतात ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. आताच अलीकडे उषा नाईकला आपला पुरस्कार मिळाला होता, देण्यात आला, व्ही शांतारामचा पुरस्कार. त्यांच्या नावाने उषा नाईक ज्या अभिनेत्री आहेत, सामनामध्ये घायाळ मी हरणी किंवा ती करणारं, त्यावेळी त्यांची लगबग बघितली सगळी की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातात बाहुली दिली नाही, तोच उपमुख्यमंत्री काढून पटकन दुसऱ्याला देऊन टाकली. म्हणजे इतकाही ते काळजी घेतात, मानपत्र योग्य वेळी देतात. हे सगळं करत असताना समाजातल्या लोकांच्या समस्यांपर्यंत जातात का? आपल्याला विकासाची भाषा केली जाते, परंतु प्रत्यक्षात आश्वासनाच्या पलीकडे काही मिळत नाही. शाहीर आत्माराम पाटील ज्यांच्या गाण्यावरती हा महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला, खुशाला कोंबडं झाकून धरा, त्यांनी एका ठिकाणी लिहिले, कर दर महागाई दर दिन वाढ होई, राजा म्हणे आई आई, प्रजा म्हणे आई आई आणि राजा म्हणे गप्प राही, देतो आश्वासनं. फक्त आश्वासनाच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही. आज जे मेट्रो झालं, वेगवेगळे ह्या गोष्टी होतात, पूल होतात, रस्ते होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण ते सगळं कॉस्मेटिक आहे. आतली माणसं तीच आहेत. कपडे बदललेले आहेत, आपला चष्मा वेगळा आला, अगदी 35,000 40,000चा रेब्यांचा गॉगल घेतला म्हणून तुम्हाला दृष्टी येईल का? दृष्टी येण्यासाठी काय केलं जातं शासनाकडनं? तर फसवणुकीच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही. आणि हे पिढ्याने पिढ्या चालू आहे, नवीन असं नाही आहे. म्हणून आपण लोकशाही आणली. आपल्या आजचा विषय आहे की लोकशाही संवाद, जो चिंतनमधनं साधलेला आहे. मला कालच अंक मिळाला, मी पूर्ण वाचलेला आहे तो अंक. उत्तमरित्या उत्तम माहिती दिलेली आहे. त्यांना असं वाटतं चिंतनवाल्यांना की चिंतन करणं ठेका आपलाच आहे. मुळात आम्हाला चिंता लागलेली आहे की हे चिंतन कसं करतात त्याचं हे चिंतन आहे, की इतकी वाट लावून ठेवली की चिंतनसारखा शेवटी अंक काढावा लागला. इतकी चिंता करण्यासारखी परिस्थिती ठेवलेली आहे, झालेली आहे. लोकशाही, आपण अनेकदा म्हणतो लोकशाहीवरती हल्ला झाला, लोकशाहीची हत्या झाली. राजेशाही, हुकुमशाही, लष्करशाही किंवा आणखीन काही शाया असतील, त्यांच्या उरावर बसून लोकशाही येते. लोकशाहीची हत्या कधी होऊ शकत नाही. अनेक जण विधानसभेच्या बाहेर किंवा संसदेच्या बाहेर, जे विरोधी पक्ष सत्ताधारी, आता दोन्ही झाले, एकच झालेले, आता कोणी वेगळे झालेले नाही आहेत, हे एखादी गोष्ट ऐकली नाही, एखादा कायदा पास झाला नाही, एखादं विधेयक मंजूर झालं नाही, एखादा मत त्यांचं ऐकलं नाही, तर ते आपली अंतयात्रा काढतात आणि लोकशाहीची हत्या झाली असं मिरवतात. जसं पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की परशुरामांनी 21 वेळा ह्या जगातून निशस्त्रीयकरण केलं, हे एकही क्षत्रिय राहणार नाही. अरे एकदा क्षत्रिय मेल्यानंतर 20 वेळा मारायला जगतील कसे ना? ते कुठून निर्माण झाले? तर लोकशाहीची हत्या होत नसते, लोकशाहीचा वापर, गैरवापर होत असतो, चुकीच्या पद्धतीने वापर होत असतो, त्या यंत्रणेचा वापर होत असतो आणि त्या यंत्रणेचं आपल्याला माहिती नसते, म्हणून अनेकांचं फावतं. अनेक जण आता म्हणतात की हुकुमशाही येईल, हुकुमशाही येईल, आणि हिटलरची तुलना बिलना केली जाते. हे हिटलर बनण्याच्या पण लायकीचे नाही आहेत, इतके भित्रे आहेत. हिटलर तो हिम्मतवाद होता, तो त्यावेळी तो हिमतीने उभा तरी राहिला. ह्यांना आम्ही हुकुमशाही आहे, हुकुमशाह सांगायची सुद्धा हिंमत नाही आहे. परंतु ते हुकुमशाही आणणार नाही, परंतु लोकशाहीचा गैरवापर करण्यावरती हुकमत निर्माण करतील. तशी हुकमत त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. लोकशाहीचा तोडमोड करून वापर करायचा. लोकशाहीच्या संविधानामध्ये बदल आवश्यक आहेत, पण ते लोकांना फसवण्यासाठी नाही आहेत. 102वी घटनेमध्ये दुरुस्ती केली संविधानाची. जे मराठा आंदोलन सुरू झालं, जाटांचं आंदोलन सुरू झालं, तिथे गुर्जरांचं आंदोलन सुरू झालं, पाटीदारांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जी मागणीच नव्हती ती मागणी आणली आणि EWC आणलं आणि मराठ्यांना 103 वरती फसवलं. हे जे सोयीनी राजकारण करणार आहे ते आंदोलनकर्त्याला माहिती असायची गरजच नाही आहे. अण्णा हजारेपासून ते जरांगेपर्यंत बुजगावणी उभी केली की कसंही आंदोलन खेळता येतं. हा सुद्धा लोकशाहीचा गैरवापर आहे. जे लोक लोकशाही
ही बुद्धीने आपल्याला पचवायची आहे, भावनेने नाही पचवता येणार. कारण कायद्याचं राज्य असतं तेव्हा कायदा कशासाठी कशा पद्धतीने वापरायचा तोही आपल्याला कळावा लागतो. नाहीतर आपल्याकडे ते जर बांग सकाळी मुसलमान ठोकत असतील तर आपण सकाळी उठून जर चालिसा म्हणत असेल तर डबल बांग दिल्यासारखी झाली नाही का ती. तो 5 वाजता उठून देतो म्हणून मी 5 वाजता उठून घंटा वाढवायची का? कारण आपण भावनिकतेचं राजकारण केलं की बांग 5 वाजता जो ठोकत असेल, 6 वाजता करत असेल, इतरांना अपायकारक करत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध आणि तेवढंच बोललं पाहिजे. त्याला दुसरी बाजू निर्माण करणं हे असू शकत नाही. परंतु आपल्या राजकीय व्यवस्था आपल्याकडे जी रचना केलेली आहे ती तशीच केलेली आहे. म्हणून अनेकदा असं वाटतं की आपण फक्त राम मंदिराच्या विटा जमवल्या, दगड जमवले की मेंदूचे दगड करून टाकलेले आहेत. आज 2-3 पिढ्यांच्या मेंदूचे पूर्ण दगड करून भावनिक करून सोडले अशी वास्तव आहे, भयानक वास्तव आहे. एका बाजूला भावनिकतेचं राजकारण भयानक केलं जातं. जात, धर्म, प्रांत, भाषावाद ह्याच्यावरून वेगवेगळे समस्या निर्माण केल्या जातात आणि त्याचवेळी ह्या देशाचा जो आर्थिक स्ट्रक्चर आहे ते संपूर्ण अर्थकारणातून बदलून जाऊन अनेक छोट्या समाजांना खलास केलं जातं अशी परिस्थिती आहे. जो गरीब आहे तो अधिक कसा गरीब होईल आणि श्रीमंत आहे अधिक कसा श्रीमंत होईल ह्याची व्यवस्था गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड ताकदीने केलं. 1947 सालामध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाची विकासाची प्रगती अत्यंत भयानक होती. परंतु त्यावेळी जे आपण आर्थिक धोरण जे स्वीकारलं त्यानुसार पहिलं जर स्वीकारलं असेल तर ह्या देशामध्ये विकास व्हावा म्हणून पंडित नेहरू असतील किंवा अजून त्यावेळीचे राज्यकर्ते असतील त्यांनी विकासाचं धोरण ठेवलं आणि सेवा, व्यापार, उद्यम ह्याच्यामध्ये आपल्या सरकारी कंपन्या याव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातून मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या. मग भारत पेट्रोलियम असेल ते ONGC पर्यंत ह्या उभ्या राहिल्या. खुले आर्थिक धोरण जेव्हा आपण 91ला घेतलं, जेव्हा झाल्यानंतर मनमोहन सिंग ते अर्थमंत्री होते त्याच्यामध्ये त्यांनी जुनं आणि नवीन ह्याचा बॅलन्स करून एक चांगलं स्ट्रक्चर केलं. ते स्ट्रक्चर केलं ते अत्यंत ठीकपणे चाललं होतं. आता यांनी जसं सांगितलं वाढवणच्या प्रकल्पाला विरोध करू नका, मग एनरॉनच्या प्रकल्पाला विरोध करणारे तुम्हीच पहिले होते ना. त्यांनी एनरॉनच्या प्रकल्पाला विरोध करताना हेच होते सगळे स्वदेशी जागरणच्या नावाने करणारे. मग ते कुठे गेले 30 वर्षामध्ये? तेव्हा ते एनरॉन नीट चालवावं म्हणून भजनी मंडळाला पण लाखो रुपये दिलेले आहेत. परंतु त्यावेळी एनरॉन फेकून दिलं. आज कोकणाचा विकास जो दिसला आज पाहिजे होता तिथपर्यंत गेला नाही. म्हणजे सत्तेवरती आल्यानंतर भाषा बदलली जाते आणि सत्ता असताना वेगळी होते. ज्या लोकांनी खुल्या आर्थिक धोरणाला विरोध केला त्याच लोकांनी 99 सालात सत्ता आल्यानंतर ते खुले आर्थिक धोरण जे आपल्या पद्धतीने वापरायला सुरुवात केली आणि खाजगीकरणाच्या दिशेने नेलं. वाजपेयी सरकार असताना म्हणजे त्यांच्या आघाडीचं सरकार असताना 99 ते 2004मध्ये एक गोष्ट अशी मजेशीर झाली, भयानक कशी म्हणायची, मजेशीर झाली. त्याच्यामध्ये अरुण शौरी जे होते ते निर्गुंतवणूकरण खात्याचे ते मंत्री होते. त्या माणसांनी काय केलं असेल, मध्य प्रदेशातली शिवनदी नावाची नदीच विकून टाकली होती त्याच्यामध्ये आणि जेव्हा बोंब झाली तेव्हा मग ती नदी भाडेपट्टीवरती दुसऱ्याला त्या कंपनीला देण्यात आली. ह्या आर्थिक धोरणाचा अशा फज्जा उडवला आणि त्याच्यानंतर 2004मध्ये मनमोहन सिंग आल्यानंतर आणि विशेषतः त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचा सहभाग असल्यामुळे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जे चुकलेलं धोरण ते मार्गावरती आणलं. परंतु एखादा सूड उगवतात त्या पद्धतीने 2014 नंतर परत ज्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली, खाजगीकरण करण्याचा जो सपाटा लावला त्याच्यामध्ये ज्या करोडो रुपयाचा नफा देत होते ज्या कंपन्या त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्याचे शेअर्स विकायचं काम सुरू केलं आणि त्याच्यातल्या 48 पैकी 28 कंपन्या त्याचे शेअर्स विकलेले आहेत किंवा त्याचे भागभांडवल विकलेले आहेत. आणि आज तर त्यांचं LIC वरती डोळा आहे. LIC तर किती ताकदीने काम करते. जी LIC 3,000 कोटीचा लाभांश सरकारला देते इतकी ताकद त्या कंपनीची आहे. पण ती कंपनीसुद्धा त्याची
कशी वाट लावता येईल त्याचं काम सुरू आहे. आज आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आज आपल्याला जर काही करायचं असेल 47 सालातला जर आपल्याला जर भारत 2047 मधला करायचं असेल, त्यांनी मागाशी सांगितलं आव्हान आहे आपल्यासमोर. आम्हाला तो बघायचाच होता भारत. 1947 सालापासून 2047 सालापर्यंतचा भारत कसा असावा, त्याच्यापेक्षा आपण कसा नसावा ह्याच्यावरती जास्त चांगलं बोलू शकतो. किमान आपल्या डोक्याने चाललेला ह्या देशातला माणूस असावा. तो दगडापुढे माथे झोकणारा माणूस नसावा. धर्माच्या नावाने आरोळ्या ठोकणारा माणूस नसावा. तर नीतीने आणखीन कायद्याने असणारा माणूस असावा. इतकं तरी आपण अपेक्षा करू शकतो, तर आपलं संविधान शाबूत राहील. नाहीतर संविधान आपल्या जागी आहे आणि दुसऱ्या बाजूला मोड तोड करत, आश्वासनांची खैरात करत आपले आंदोलनं होतात आणि ती मोडीस काढलेली जातात. लोकांना जितकं नेस्तनाबूत करता येईल तितकं नेस्तनाबूत केलं जातं. आज आपण कुठे आहोत? आर्थिकदृष्ट्या संपन्न असू आपण IT आहोत. आपण अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणसं आपण काम करतात. पण शिक्षणातनं जर तो संस्कार जर दिला जात नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का? आपल्याला 10वीमध्ये शिकवलेलं आहे की क्रोमोझोम म्हणजे जीवसूत्रे आहेत, गुणसूत्रे आहेत. ते बापामध्ये XY असतात आणि बायकोकडे YY असतात. आणि XY ज्या जो आपलं X आणखीन Y, बापाकडनं Y गेला की मुलगा होतो. त्यामुळे मुलगी होणं हे बाईचा दोष नाही आहे, हे पण आपण अजून सांगू शकलो नाही. आजही नकोशा मुली होतात, मुली नकोशा वाटतात, हेही आपल्याला विज्ञानाने सांगितलेलं नाही. आपल्याला इकडचं अध्यात्म शिकवतं की त्या वरच्याची देण आहे. अरे वरती सावंत राहतात, ते मला कशी पोरं काढणार? माझं पोरगं ते कसं जन्माला घालणार? वरच्याकडे आपण हात किती दाखवायचा? पण आज लोकांना त्या पद्धतीने फसवलं जातं आणि सगळ्या सुशिक्षित माणसं फसतात. श्रावणाच्या पुढे मागे सदा आपल्या दगडूशेठ हलवाईच्या इथे 10-15 वर्षापासून 20-20, 30-30 हजार महिला अथर्व शीर्षसाठी बसतात. हीच लोक झुंड आणतात मोठी. पण त्याच्यामध्ये शिकलेल्या बायका असतात, सुशिक्षित बायका असतात. त्यांना अथर्व शीर्षाचं काही घेणं देणं नसतं. अथर्व वेदातला तो एक भाग आहे. ज्यांचं डोकं थाऱ्यावरती नसतं ते थाऱ्यावरती येण्यासाठी म्हणून ते अथर्व शीर्ष आहे. त्या शीर्षाचा डोक्याशी संबंध आहे हेही त्या बायकांना माहिती नसतं. पण झुंडसारख्या त्या बायका येतात आणि त्या IT सायन्स सेक्शनमधल्या आणि डॉक्टर ह्या बायका असतात. एक ज्या आपल्या कुलगुरू होत्या इकडच्या मुंबई विद्यापीठाच्या देशमुख नावाच्या, स्नेहलता देशमुख, तुम्ही पण डॉक्टर आहात. गर्भसंस्कारातनं मुलं झाली असती तर आपल्यासारखी अशी निर्माण झाली असती का हो? पण लोकांना लुटलं आणि शिकलेली लोकही पहिली जातात. ह्या बुवाबाजी आणखीन बाकीच्या अंधश्रद्धेतून प्रचंड पगडा आहे. आणखीन तो ह्यांना वाढवायचा आहे. असा आपल्याला भारत हवा आहे का? अशी आपल्याला लोकशाही हवी आहे का? मग का नाही लोकशाहीच्या वरती मुसलमानांचा मोर्चा, आपल्या संसदेवरती मुसलमानांचा जाणार, साधूंचा जाणार मोर्चा, गरीब कष्टकऱ्यांचा जाईल कसा मोर्चा? आज आपण नोकऱ्या त्यांच्या घालवून टाकल्या. आज आपण कौतुकाने सांगतो तो इंजिनियर आहे, पण लॉकडाऊन नंतर त्याला वेगळा धंदा मिळाला. आणखीन वडापावचा धंदा काय जोरात चालतो. आज नोकऱ्या गेल्या तरी त्याच्यासाठी आपण संघटित होऊ शकत नाही, इतकी काटछाट आपली झालेली आहे. लोकशाही अशी मरत नाही आहे. तुमचे हक्क जेव्हा छिनवले जातात, कापले जातात, तोडले जातात, तेव्हा लोकशाही संपत असते. कारण तिथे लोकांचा विचार नसतो, काही माणसांचा विचार असतो. ह्या सरकारने 30,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या डबल प्रॉफिट करण्यासाठी करणार हे म्हटल्यानंतर 22 कॉर्पोरेट कंपन्या, अदानी अंबानी सकट 22 कॉर्पोरेट कंपन्या शेतकी क्षेत्रामध्ये उतरल्या. त्यासाठी कायदे केले. म्हणजे कॉर्पोरेट शेतकऱ्यांच्या विरोधात हे मोर्चे आणखीन पंजाब आणखीन हरियाणात मोर्चे निघाले. आतापर्यंत 750 लोक मेली. आपण किती गमावलं? म्हणजे कोणासाठी आहे? त्यांनी सांगितलं डबल इंजिन सरकार जोरात चालतं, उत्तर प्रदेशचं जोरात चालतं, पण तिथे बेरोजगारीची समस्या बघा किती भयानक आहे.
गेल्या महिन्यामध्ये 4,244 नोकऱ्या पोलीस भरतीच्या होत्या आणि त्याला भरतीसाठी जे अर्ज आले होते त्यांची संख्या 48 लाख होती. 6,000 नोकऱ्यांसाठी 48,000 अर्ज आणि तिथे तरुणांची संख्या 6,40,00,000 आहे. 6 कोटी लोक तरुण आहेत. त्यांनी ह्यांना का द्यायचं? आज गब्बर कोण होत आहेत? तर शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, बेरोजगार नोकऱ्यांसाठी त्रस्त आहे, परंतु सरकारचे मित्र मस्त आहेत, ते मौज मजा करत आहेत. त्यांच्या पोटामध्ये सगळं जातं, आणखीन सब कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या पलीकडे आपल्याकडे काय राहत नाही. ही भयानक वाईट परिस्थिती आहे आणि प्रचंड पद्धतीने काम त्यांचं चालू आहे. आपलं तिथे लक्ष CRS फंडाबद्दल आहे. सगळा CRS फंड जो ह्यांना शरण जाईल त्यांनाच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अशा वेळी राजकारणी आपल्या चुकीच्या पद्धतीने वागतायत. मी पत्रकारिता केली, मला कधीच अडचण नाही आली पत्रकारिता करताना, की आमचं चित्रलेखा होतं ते गुजराती वेगळ्या विचाराचं होतं. मी मराठी चालवायचो, मला कोणी नाही सांगितलं की तू असं लिहू नको किंवा असं लिहा, हे पण नाही कोणी सांगितलं. आपल्या बुद्धीला पटेल तसं वागता येतं. मुळात तुम्ही दुबळे असाल तर तुम्हाला कोणी ठोकून काढतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा सांगतील. पण जर तुम्ही मुळातच जर सक्षम असाल, तुम्ही बुद्धिवादी असाल, बुद्धिजीवी असाल, म्हणजे डोकं चालवत असाल, त्यासाठी काय फार मोठी अक्कल लागत नाही. एवढीशी मुंगी, तिला अक्कल ती केवढी, चिरडली तर रक्त येत नाही, पण ती मुंगीला गुरुकुलात जात नाही, चिंतन शिबिरात जात नाही, चिंतन नावाचा अंकही वाचत नाही, तिला गुगल मॅप माहिती नसतो, पण ती मुंगी तिचं ध्येय ठरलेलं असतं की आपल्याला डॉक्टर लहानेंच्या घरातला साखरेचा डबा शोधायचा आहे. लहानेंना आपलं डॉक्टरांना विचारलं साखरेचा डबा कुठे माहिती नाही, बायकोला विचारा असं सांगतील. पण ती मुंगी ती लहानेंचं घर शोधते, घरातलं किचन शोधते, किचनमधलं आपलं डबा साखरेचा शोधते, डब्यात शिरण्याचा मार्ग शोधते. ती साखर खात नाही तर ती साखर लुटून नेण्यासाठी लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीत साखर ती फस्त करते. आपल्याला असं करता येऊ शकतं का? आपलं ध्येय ठरलं आहे का? प्रत्येक माणसाला आपण विचारलं पाहिजे, तुझं ध्येय आहे का? तुला लोकशाहीचा तू इतका लाभ घेतलेला आहे, तर लोकशाहीवरती जर हल्ले होत असेल, लोकशाहीला बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, लोकशाहीच्या माध्यमातून कोणी स्वार्थ साधत असेल, तर तू उभा राहणार आहेस की नाही? ते टिकवण्याचं, लोकशाहीचं पावित्र्य टिकवण्याचं व्रत तू घेणार आहेस की नाही? ते ध्येय तू मानणार आहेस की नाही? जे पायानी चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात. आपल्याला मुळात समाजाला बुद्धिजीवी माणूस बनवायचा की नाही, ते माध्यमाचं काम आहे. म्हणून माध्यमामध्ये तशीच माणसं असली पाहिजे. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते, असं आम्हाला शिकवलेलं आहे. पण नेवगी सर, मी असं सांगतो, दोघं एकमेकांना चावत का नाहीत ह्याची आज बातमी झाली पाहिजे. कुत्रा पण माणसाला चावत नाही, माणूस पण कुत्र्याला चावत नाही, इतक्या ह्यांच्या युत्या कशा झालेल्या आहेत. आमच्या युत्या झालेल्या असतील पत्रकारांच्या, म्हणून त्यांच्यात हिंमत नाही. प्रत्येक लिहिलेला लेख, प्रत्येक लिहिलेला रिपोर्ट हा आपण शेवटचाच समजून लिहिला तर काय होतंय? आपण कुठे अमरपट्टा घेऊन आलोय? आपण जर लोकांना जर काही सांगत असेल तर आपण लोकांप्रमाणे काम पण करू शकतो ना. मी आज पत्रकार आहे, संपादक आहे, उद्या कांदे बटाटे विकीन, काय हरकत काय आहे? उत्तम पद्धती. त्या कांदे बटाटे विकता सुद्धा बरंचसं गोष्ट सांगता येतात लोकांना. त्यासाठी काय पत्रकारिताच केली पाहिजे असं नाही आहे. हे पहिलं डोक्यात पाहिजे की माणसाला आपण भावना असल्या पाहिजेत, त्या व्यक्तही झाल्या पाहिजेत, पण त्याला बुद्धीची बैठक आधी असली पाहिजे. ती आपल्याकडे कमी पडते. माणसाची ओळखच मुळात आहे, ह्युमन इज अ सोशल अँड रॅशनल ॲनिमल. आपण सोशल आहेत म्हणून आज आपण सगळे एकत्र आलो, पण रॅशनल हे व्हायचं असतं, आणखीन त्याची सतत प्रक्रिया चालू असते. आणि ज्या लोकांना स्वार्थ साधायचे आहेत
ज्यांना लोकशाही विरोधी काम करायचं आहे, ज्यांना माणूस बुद्धिजीवी म्हणून राहू नये, तो गुलाम राहायला पाहिजे, तो आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, अशी माणसं त्याला बुद्धिजीवी होण्यापासून रोखतात आणि मग पोथ्या पुराणांमध्ये अडकवतात. हे त्यांचं काम आहे आणि ते धर्माच्या नावाने केलं जातं. खरा धर्म तसा नाही आहे. धर्म म्हणजे नीती. प्रत्येकाची नीती असते. कसं वागायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, ही नीती. ह्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. पण कट्टरता त्याच्यामध्ये आली, स्वार्थ आला की काय होतं ते आपण गेले 30 वर्ष बघतोय. मी एक कविता फार पूर्वी लिहिली होती, धर्मवादी हे दुनिया डाकू, आहे खरा धोका, त्यांनी घातला मानवतेवर सर्वाआधी डाका. आतापर्यंतचा इतिहास काढला तर धर्माच्याच नावाने जास्त माणसं मारली गेलेली आहे. मंदिर मस्जिद झगडा केला सत्तेच्या भावाने, मंदिर मस्जिद झगडा केला सत्तेच्या भावाने, बॉम्ब फोडून खून पाडले अफवांच्या घावाने. आठवा पुन्हा सांगे तुकयाची गाथा, सत्य सांगुनी नाठाळांच्या काठी हाणा माथा, लोक हो सावध व्हा. ही सावध व्हायची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. आज ही लढाई, आज जी लोकसभेची निवडणूक असणार, राजकीय होऊन दे. राजकारण तर आपल्याला काही मत द्यायचं म्हणजे राजकीय मत आपलं असलंच पाहिजे ना. तर आता ही नेत्यांमध्ये आणि पक्षामध्ये नाही आहे. आता एका बाजूला सगळे वॉशिंग बिशिंग झालेले राजकारणी एका बाजूला आणि बाकीचे होणारे एका बाजूला आणि एका बाजूला आपण आहोत. ही जनता आहे. आपण आज ही खरी कसोटी असेल तर भारतीय जनतेची, लोकांच्या मताची खरी कसोटी आहे. आपण मत नीट देऊ शकतो का? आपण मत कोणाला द्यायचं? आपण मत लोकशाही वाचवणाऱ्याला, लोकशाही वापरणाऱ्याला, लोकशाही शेवटपर्यंत पोचवणाऱ्याला द्यायचं की स्वार्थासाठी पाहिजे तसं करिअर म्हणून जे लोकशाही आज वापरतात त्यांना द्यायचं? ह्याच्यामध्येच आजचा झगडा आहे आणि तो झगडा होण्याचा, तो नीट व्हावा, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले सोल्युशन व्हावे, पर्याय व्हावे, असाच ह्या चिंतनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या प्रचंड आहेत आणि त्या आपण अधिक चांगल्या पद्धतीने जर आपण करू शकलो, समजून घेऊ शकलो. कारण मला असं अजून वाटतं की भारतीय जनता एक गुरुकुल होतं आणि गुरुकुलामध्ये शिक्षक जे होते, जे गुरुजी होते, ते बसले होते. दुपारची वेळ होती, मधली सुट्टी झाली होती. मुलांनी जेवण झालं केलेलं होतं आणि मुलं खेळायला गेली. गुरुजी डबा खायला त्यांचा लागले. तेवढ्या 10 मिनिटांनी मुलं धावत आली आणि त्यांनी सांगितलं गुरुजींना, ओ गुरुजी, ते तिकडे एक माकड आहे झाडावरती नदीच्या जवळ आणि त्याच्या हातात तलवार आहे. तर म्हणे मी काय करू? नाही, ते माकड कसंही वागेल. नाही, तू काळजी करू नका, त्या तुम्ही तुमचं खेळा, आणखीन जा. माकडाची काही भीती वाटायची काही गरज नाही. पुन्हा मुलं 5-10 मिनिटांनी आले. ते म्हणाले नाही, तर गुरुजी आता ते माकड तलवार फिरवायला लागलेलं आहे, वाटेल तसं, तर तुम्ही या आणि त्याला हकलवा. गुरुजी म्हणाले अजिबात नाही, मी माझं जेवण पूर्ण करीत आणि मग बघायला येईल. मुलांनी विचारलं असं का वागता तुम्ही? त्या गुरुजींनी असं सांगितलं, जोपर्यंत माकडाला ती तलवार कशासाठी वापरतात हे कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला माकडापासून धोका नाही आहे. ह्या राजकारण्यांना पण तीच परिस्थिती आहे. जोपर्यंत तुम्ही मत कशासाठी वापरतात हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपली अवस्था ते माकडासारखीच करणार आणि हे मदाऱ्याच्या भूमिकेत राहणार. आज देशातले सर्व पक्षाचे सर्व राजकारणी हे मदाऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपल्याला त्यांनी माकड करून ठेवलेले आहे. ही जर वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला मताची किंमतच नाही. मत कशासाठी वापरायचं? मत देणं आणि टाकायचं. दिलं, आपण काय मत म्हणतो की मी दिलं, पण कशासाठी तुम्ही वापरलं? इकडची लोकशाही टिकवण्यासाठी वापरलं का? लोकांचे अधिकार टिकवण्यासाठी वापरलं का? त्याच्यासाठी वापरण्याची कधी नव्हती तेवढी आज नितांत गरज देशामध्ये आहे. आणि त्यावेळी आपण काय करणार? आपण 500 रुपये दिल्यानंतर मताला जाणार का? EVMच्या नावाने ठणाणा करणार का? फक्त आपण असं वातावरण केलं पाहिजे की EVMचं काय रिझल्ट जर आला तर तो खोटा ठरला पाहिजे इतकं वातावरण प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात दिसू नये
यासाठी माध्यम मीडिया अत्यंत ताकदीने दाखवलं जातं. मग कधीतरी तो स्वामी समर्थची मालिका चालू असते, बायकांचा लेडीज काय आपलं त्यांच्या सिरियल्स चालू असतात आणि लोकांचा IQ त्याच्यातून तपासला जातो. एक गंमत म्हणून सांगतो, मध्यंतरी स्वामी समर्थची ही चालू होती सिरियल, तो रोज तो लंगोटीवरती यायचा. म्हटलं बायका इतकं का बघतात, घरात तर कोण असं अंडरवेअरवरती फिरत नाहीत ना, मग तुमचे चॉईस काय, तुम्हाला चीड कशी येत नाही. आपल्याला इकडच्या स्त्रियांना इतर वेळी नवरा किंवा आपला मुलगा जरी उघडा नाकडा फिरला तरी तोंड वाकडं करून जातात, बरोबर आहेत ते. मग हे का बघतात, तुमचा IQ तपासण्यासाठी हे सगळे खेळ माध्यमातून वापरलेले आहेत आणि माध्यमं ते वापरतात, स्वतःला विकतात तसे. कारण मुळात विकत घेतलेले आहे, गेले जायची तयारीच ज्यांना आहे, सतीच जायचं ह्या सगळ्या नालायकपणाला, त्या लोकांना तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून उपयोगच नाही आहेत ना, कर्तव्याच्या गोष्टी सांगून उपयोगच नाही आहे. आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर लोकांना आधी मत वापरण्याची, कशासाठी वापरतो ह्याचं आपल्याला शिकवण्याची तयारी आपली पाहिजे. तशी लोकांची तयारी असते, नाही असं नाही आहे, पण परिस्थिती आहे की वातावरण त्यांनी इतकं भयान करून ठेवलं देशातलं की लोकशाही आहे की अजून दुसरं काय आहे. लोकशाही दिसण्यापुरती आहे पण सगळी हुकमतशाही आहे, प्रत्येक ठिकाणी हुकमत दाखवली जाते. मला असं वाटतं की ते आपण बदललं पाहिजे, त्यासाठी चिंतन आहे, चिंतन करणं हे खूप जरुरीचं आहे. कारण आपल्या चुका कुठल्या आहेत आणि आपण कुठे गेलं पाहिजे. काही लोकांनी जात धर्म ह्याच्याबद्दल बोलतात, जातीयतेबद्दल बोलतात, जातीयता कोणी निर्माण केली त्याच्याबद्दल बोलत नाही. आजही जाती निर्मूलन प्रचंड ताकदीने काही वेळामध्ये होऊ शकतं. आजही या देशामध्ये 5 शंकराचार्य आहेत, त्यांनी ठरवलं वर्णव्यवस्था ही बाद झालेली आहे, तर जात व्यवस्था कुठे राहते. परंतु आम्ही त्यांना न पकडता आम्ही एकमेकांच्या जातीच्या पुढाऱ्यांच्या नावाने शिव्यागाळ देतो, शिव्याशाप देतो की हा मराठ्यांचा पुढारी, हा माळ्यांचा पुढारी, हा दलितांचा पुढारी, हा ब्राह्मणांचा पुढारी. परंतु आपण असं म्हणतो का हे सगळं निर्माण करणारं टिकवणारं 5 माणसं आहेत, त्याच्या विरोधात कधी आम्ही मोर्चा नेला आहे का. आज हिंदू धर्माची जात व्यवस्था इतकी परपोलेट झालेली आहे की ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये जाती नव्हत्या, मुसलमान धर्मामध्ये नव्हत्या, ख्रिस्ती धर्मामध्ये नव्हत्या, तिथपर्यंत त्या जाती गेलेल्या आहेत. तिथे OBC आहेत, इथे शिंप्यांना OBCचं मिळतं तसं तिथे दर्जींना मिळतं. अनेक जाती आहेत, अनेक पद्धतीने, प्रोटेस्टंट ख्रिश्चन, कॅथलिक ख्रिश्चन, मग त्याच्यामध्ये दलित ख्रिश्चन आहेत, माळी ख्रिश्चन आहेत, ब्राह्मण ख्रिश्चन आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जात व्यवस्था जर आपल्याला अडचणीची वाटत असेल तर त्याच्यावरती फक्त चर्चा करून उपयोग नाही, तर त्याच्या विरोधात जी व्यवस्था निर्माण करणारी ते त्याची ॲथॉरिटी आहे त्याच्या विरोधात पहिला आवाज उठवला पाहिजे. आम्ही तो आवाज उठवत नाही, त्यामुळे यांचं फावतं लोकांच्या भावनेशी खेळ खेळता येतो आणि आपण तो भावनेचा खेळ बघत राहतो आणि माणसाला बुद्धिजीवी करण्याची प्रक्रिया आपली थांबते. ही देशातली परिस्थिती आहे, ती दिवसागणित वाढत जाणार. आपण चर्चा करतो, आज गडकरींना तिकीट मिळालं नाही, माध्यमातून चर्चा करायची गरज नाही, तो गडकरी आणि ते बघून घेतील ना. पण त्याच्यामध्ये इनडायरेक्ट मोदी शाह किती सुपर आहेत हे दाखवलं जातं. हे मुळात कळलं पाहिजे आधी. हेच तर शिकवायचं असं ना राजकारणात. किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या लिस्टमध्ये महाराष्ट्राचं एकही नाव, महाराष्ट्रात दुय्यम आहे, सगळ्याच बाबतीत दुय्यम आहे. ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त धान्य विकत घेतलं जातं रेशनिंगवरचं, ते पंजाबमधलं आहे, त्याच्यामध्ये हरियाणा आहे, नंतर छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे. महाराष्ट्रातलं धान्य सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती आहे, विकतच घेतलं जात नाही ते, मग तुम्हाला कमी किमतीत विकावं लागतं. त्यांनी सगळ्या बाजूने खेळ खेळलेला आहे आणि आपल्याकडे अजून सुशिक्षित लोक धर्माचा, जातीचा ह्याचाच विचार करतात आणि आपलं कसं या देशाचं होणार आहे. तुमचे खिसे कापले, तुमच्या बुद्धीची छाटणी केलेली आहे आणि अशा वेळी आपण कशा पद्धतीने लोकशाहीकडे बघायचं त्याचा विचार केला पाहिजे. एक बाबा आमटे म्हणा किंवा कोणी चांगला कार्यकर्ता होता,
त्यांनी एक त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं काम उभं केलं होतं. जसं अनुताई वाघनी इथे केलं होतं, गोदूताई परुळेकरांनी केलं होतं, चित्रकूटला नानासाहेब देशमुखांनी केलेलं आहे, जे सामाजिक उत्थानाचं आहे, आपापल्या विचारांनी केलेलं आहे. तसा तो माणूस होता. त्या माणसाकडे माझ्यासारखा पत्रकार गेला आणि त्यांनी सांगितलं, तुमचं काम खूप मोठं आहे, तुम्ही विविध अंगांनी समाजाचा विकास केलेला आहे, आर्थिक, सामाजिक, तुमच्या मार्केटिंगचा विचार तुम्ही केलेला आहे, शैक्षणिक विचार केलेला आहे, तर मला तुमचं त्याचं रहस्य सांगा. तर तो म्हणेल, माझं रहस्य सांगून काय करणार तुम्हाला, तुमच्यासारखे पत्रकार अनेक जण येतात, रोज माझ्याकडे 25 पत्रकार येतात, ऐकतात, पण नाही, मी लिहिलेलं असेल, मी दाखवलेलं असेल, त्याच्यामुळे लाखो लोक वाचतील आणि त्याच्यातनं काही हजार लोक तुमच्यासारखे तयार होतील. तर त्यांनी शांतपणे सांगितलं, लोकांचं जाऊन दे, तुम्ही तयार व्हाल का. मी खजील झालो आणि म्हटलं की मला असं वाटतं की मी ह्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. मग म्हणाले, काय नाही, आजपासून सुरुवात करा, मी जे केलेलं काम आहे ते बघा. त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळा माणूस होता, शिक्षण, बँकिंग, व्यापार, अजून उद्यम काय जे होतं त्याच्यात वेगवेगळे माणसं होती. प्रत्येकाला मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असंच काम उभं करायचं आहे. म्हणजे काळजी करू नका, आम्हाला उभं करायला 25 वर्ष लागली, तुम्हाला हे उभं करायला 25 महिनेच लागतील, कारण तुमच्याबरोबर आम्ही आहे. मग आम्ही सगळं बघितलं आणि संध्याकाळी ती जी व्यक्ती जी होती, जी मुख्य व्यक्ती, ते जिथे बसले होते तिथे मी आलो, आणखीन बसलो. ते जमिनीवरती बसले होते. आपल्या बैठकासुद्धा आता लोक ठरवतात, तुम्हाला खुर्ची दिली तर खुर्चीवर बसाल, सतरंजी दिली तर सतरंजीवरती बसाल, सोफा दिला तर सोफ्यावर बसाल, कारण आपण सौजन्य खूप पाळणारी लोक आहोत ना. पण ते झूट असतं. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे, सज्ज न असता, तुम्ही सज्ज नसाल तर, सज्ज न असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. पण आपण ते करतो, सौजन्य पाळतो. त्यानुसार ते जिथे जमिनीवरती बसले होते तिथे मी बसलो आणि त्यांना सांगितलं, तात्याराव लहाने होते, ते त्यांच्यासारखे मोठे कार्य केलेली माणसं होती ती. तर मला म्हणाले की काय बघितलं का. मी म्हटलं हो, 25 महिन्यातच काय, मी त्याच्या आधीच पूर्ण करणार. पण म्हणाले, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, कारण मी मोठा झाल्यानंतर तुमच्यासारखाच मोठा होईन, प्रसिद्ध होईन, मग माझ्या मुलाखती घ्यायला लोक येतील. मला असं त्यावेळी एखादं वाक्य असं पाहिजे की जे तुमच्या प्रेरणेमुळे मी निर्माण झालेलो, आणखी मी एवढं हे विश्व तयार केलं. तर त्यांनी सांगितलं, मी आशीर्वाद द्यायला काय बुवा नाही, संदेश द्यायला काय राजकारणी नाही, आणि एका वाक्यात काय विचार द्यायला मॅनेजमेंट गुरु नाही, वन लाईन थिंक काय ते म्हणतात त्याला. तरी मी खूप तगादा लावला की नाही, मला काहीतरी सांगा, की मला मोठं झाल्यानंतर तुमच्या नावाने मला लोकांना सांगायचं आहे की तात्यारावांनी मला हे सांगितलं वाक्य, म्हणून मी असा निर्माण झालो. शेवटी ते कंटाळले, ते उठले, मी सुद्धा उठलो. आणि उठल्यानंतर पहिलं काय केलं तर माझ्या बुडाला लागलेली माती मी झटकली. ते म्हणाले, आता तुला आशीर्वाद पर काही शब्द संदेश हवा होता ना, तो आता मी देतो. अरे माझ्या बुडाला, तुझ्या बुडाला लागलेली माती जर तू इथून घेऊन जाऊ शकत नाही तर आमची मती काय घेऊन जाणार. माझं असं झालं नाही, तुमचंही असं होऊन देऊ नका. त्याच्यामध्येच आपल्या लोकशाहीचं संरक्षण आहे, रक्षण आहे, आणि लोकशाही आपली मोठी होईल. चित्रलेखा डिसेंबर 22मध्ये बंद झालं. त्याच्या आधीचा दिवाळी अंक होता, त्यावेळी कविता लिहिली. खरं माझी प्रकृती काय कविता लिहिण्याची नाही आहे, पण माझ्यासारखा माणूस कविता लिहिणार ती त्याच पद्धतीने लिहिणार. जी आज परिस्थिती आहे ती तेव्हाही होती, पण त्याला कोरोनाची बॅकग्राऊंड होती. खरं आपल्याला शिकण्यासाठी खूप होतं. लस कशी बनते एवढं जरी आपण शिकवलं असतं ना टी व्हीवाल्यांनी तरी खूप झालं असतं. पण आपल्या देशामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर, इतकी वाताहत झाल्यानंतर सुद्धा शाळा सुरू व्हायच्या आधी देवळं उघडा, मशिदी उघडा ह्याचं आंदोलनं झाली. भयानक आहे. भक्ती महत्त्वाची की भाकरी महत्त्वाची, आपल्याला काय हवी आहे. पण त्याच्यामध्ये एक चोरटा चांगला निघाला. त्यांनी पैसा कुठे असतो ते लोकांना माहिती आहे. त्यांनी त्या ह्याच्या मठामध्ये, सोलापूरच्या एका मठामध्ये दरोडा घातला, आणखीन त्या पुजाऱ्याची मर्डर करून पैसे घेऊन गेला.
घरांवरती घ्यायला आपल्याकडे काय नव्हतं, तरी लोकांनी दिवाळी साजरी केली. आणि का करायची ते शेवटच्या दिवाळी अंकामध्ये मी लिहिलेलं होतं. ओ शेठ, शेठ म्हणजे दोनच. ओ शेठ, तुमची दिवाळी झाली ना, खरेदी झाली ना, तुमचे फटाके वाजले ना, दबा धरूनी संकट असता दिवाळी करता का? बुद्धी भ्रष्टली का? बुद्धी भ्रष्टली का? तुमचा विचार खचला का? गायीसारख्या नोकऱ्या चिरल्या तरी स्वस्त बसता का? धंदा बसला ना, तुमची देणी वाढली ना, कर्जाच्या भाराखाली ठार बुडालात ना. शेती बुडाली ना, सत्तेची गोळी घुसली ना. शेती बुडाली ना, सत्तेची गोळी घुसली ना, हक्कासाठी मरण्याची ती पाळी आली ना. डिग्र्या मिळाल्या ना, डिग्री मिळाली ना, पण नोकऱ्याच संपल्या ना. डिग्री मिळाली ना, पण नोकऱ्याच संपल्या ना. बेकारी विरुद्ध लढण्याऐवजी लाथा खाताना. आज परिस्थिती अशी आहे. ट्रोलर झालात ना, तुम्ही झोलर बनलात ना. ट्रोलर्स जे आता आहेत, ट्रोलर झालात ना, तुम्ही झोलर बनलात ना. भक्ताचा शिक्का माथी पक्का बसला ना. सत्ता माज पिकला ना, तुमचा फज्जा उडाला ना. असत्याचा उत्सव करता लज्जा नाही ना. स्वार्थ भेद सोडा ना, लोक हो एकरूप हो व्हाना. स्वार्थ भेद सोडा ना, लोक हो एकरूप व्हाल ना. थोडा वेळ उरलाय तोवर स्वाभिमान मिळवाल ना. साधी साधी माणसं किती महत्त्वाचं सांगून जातात बघा. ते आत्माराम पाटलांचं मगाशी सांगितलं. त्यांनी छोटी गोष्ट केली. त्यांचं एक फटका आहे, जाती विसर्जनाची लावणी. आज जो देशातला धर्मवाद आहे त्याच्यावरती हा भाजी विकणारा माणूस, आज ह्या वर्ष त्यांचं जन्मशताब्दी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, जो तो धर्मासाठी मेला येशू ख्रिस्त रसूलल्ला. आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती. सारं स्वार्थाचं कारण लावी धर्माचं तोरण. साऱ्या अधर्माचं रण साऱ्या जगावरती. हे 4 वाक्यात हजारो अग्रलेख लिहिता येणार नाही, एवढ्याच सांगितलेलं आहे. 40 वर्षापूर्वी ते म्हणतायत, व्यापाऱ्यांनी देश खाल्ला, आजही खातायत. व्यापाऱ्यांनी देश खाल्ला, देशी परदेशी माला. सटोड्यांनी मारला डल्ला, लोक भुके मरती. करून गरिबांची होळी, करती स्वार्थाची दिवाळी. आणि संध्याकाळी कबुतरांना दाणे टाकती. आपली पण कबूतर झालेली आहे. नका ऐकू हसून, नका राहू बसून. तुम्हा सांगतो ठासून, ऐका लाखाची बात. मूठ वळवा न्यायाची, जाचं ठेचा हरामांची. कीर्ती दाखवा शिवाची, द्या सत्याला साथ. धन्यवाद. क्या बात आहे, खूपच छान. आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे, म्हणजे चिंतन या वार्षिकांकाच्या प्रकाशनाकडे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आता आपला जो वार्षिकांक आहे चिंतन, ज्याबद्दल इतकं सगळं बोललं गेलं आहे, त्याचं अनावरण करूया. आज आपल्यासोबत चिंतन विशेषांकात ज्यांनी लेख लिहिले आहेत त्यांच्यापैकी 2 लेखक आहेत. डॉक्टर राणी केडिकर, ज्या बालकल्याण समिती पुणेच्या अध्यक्ष आहेत, आणि बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडकी सर देखील आपल्यासोबत आहेत. मी त्यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मान्यवर. आपल्यासोबत जे चिंतन वार्षिकांकात लेख लिहिलेले लेखक आहेत त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी तात्यासाहेब लहानेंना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर राणी केडिकर यांचा सन्मान करावा.
ज्ञानेश महाराव सरांना विनंती करेन की त्यांनी विश्वास उटकी सरांचा सन्मान करावा. तात्यासाहेब लहानेजी, तुमच्याकडून आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल की चिंतनचं उद्घाटन तर झालेलं आहे, अनावरण तुम्ही केलेलं आहे, आता आम्हाला तुमचे विचार ऐकून घ्यायला आवडतील. नमस्कार. खरं म्हणजे ज्ञानेश महारावांचे विचार ऐकल्यानंतर माझ्यासारख्या लहान माणसांना बोलणं जरा योग्य नाही, आणि तसं मी लहानच आहे, त्याच्यामुळं फारच कठीण. गावंडे साहेब, मनोज, रवी, माझे सगळे पुढे बसले सगळे मित्र, सुरुवातीला चिंतन या अंकाचं, आपल्या वार्षिक अंकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. चिंतनचा अंक तसा मी आता थोडासा पाहिला, आणि महारावांचं, आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत, त्यांचं ऐकण्याचा मला तसा योग आला, खूप आनंद वाटला. अशी परखड विचार मांडण्यापेक्षा एवढा अभ्यास फार कमी लोकांचा असतो. म्हणजे आपल्याकडे आता वाचन संस्कृती राहिलेली नाही आहे, आणि आपली जी वाचन संस्कृती आहे, समजा आपला काही वाचायचं असेल तर आपण गुगल नावाच्या माणसाकडे जातो, त्याच्यावर बघतो आणि बोलायला सुरू करतो. त्याच्यानंतर आता आणखी एक गोष्ट झाली आहे, याच्यापूर्वी आपण थोडं लिहायचं तरी, आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा माणूस निर्माण झाला आहे. तर त्याला आपण सांगतो की मला असं असं पत्र लिहायचं आहे, आणि तो ते पत्र लिहून देतो, आणि मग ते पत्र होऊन जातं. म्हणजे आज आपण पाहतो आहे की ही जी संस्कृती आहे आपली, ही फार कठीण काळातनं सध्या जात आहे. आणि अशा वेळेस जे रवी आहे किंवा मनोज आहे, यांनी असा विचार केला की आपण काहीतरी मार्गदर्शन दिलं पाहिजे, आणि मग काही विषय निवडले त्यांनी, किंवा त्या विषय निवडून त्या विषयामधली जी चांगली लेखक आहेत, ज्यांना त्या विषयाचं ज्ञान आहे, पण त्याच्यात त्यांनी आरोग्य का नाही घेतलं मला समजत नाही, मलाही लिहिता आलं असतं. तर त्यांनी घेत असताना शेती घेतला, किंवा सामाजिक घेतला, किंवा अर्थकारण घेतलं. अर्थकारणातलं मला फार काही कळत नाही, पण शेतीतलं मला नक्की कळतं. जसं महाराव साहेबांनी सांगितलं की आपल्याकडचं धान्य विकतच घेतलं जात नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे धान्य आपण पाहतो की आपलं असं माहितीच नाही की सरकार कधी विकत घेत असतं. आपण पाहिलं कापूस कधीतरी सरकार विकत घ्यायचं, किंवा थोडंफार कधीतरी सरकार विकत घेतं, पण दुसऱ्या स्टेटमधलं धान्य हे सरकार विकत घेत असतं. आपल्याकडे शेतीचं आपण पाहतो आहे प्रगती किती झाली, तर काही भागामध्ये नक्की प्रगती झाली आहे, पण कशी झाली, म्हणजे आपल्याकडे शेतकरी जो आहे त्याला मार्गदर्शन होणं का गरजेचं आहे, चिंतनांक जो आहे तो काय करेल. आपल्याकडे कसं आहे की एकदा सर्वांनी सोयाबीन घ्यायचं ठरवलं की गावाच्या गावं सोयाबीन. म्हणजे याच्यापूर्वी असं होतं की आपण हायब्रीड घ्यायचो, हायब्रीड नावाचं एक पीक होतं, गावाच्या गावं सगळे हायब्रीडच लावून टाकायचे, आणि ते हायब्रीड गेलं, आणि त्याच्यानंतर मग हे सोयाबीन नावाचा माणूस आला. आता सगळीकडे सोयाबीन, आणि सोयाबीनचं पीक आलं की त्याचा भाव 3000 रुपये क्विंटल. सोयाबीनचं पीक सगळ्यांनी विकलं की त्याचा भाव वाढतो. आणि म्हणून शेतीमध्ये काय करता येणं शक्य आहे. आजही आपला जवळपास आता आपण 47 वर्षी 100 वर्षे पूर्ण करतो आहे, पण आपली शेती परिपूर्ण झाली नाही. उलट जसं आता सांगितलं की 41% लोक आता शहराकडे आलेत. आता शेलार साहेब बोलून गेले, खेड्याकडे कोणी जात नाही आहे. खेड्यामध्ये शेती आहे जरूर, पण ती पाहिली जात नाही आहे. पण शेती करणं, आज आपण पाहतो आहे की आपण सगळेजण नोकरीच्या मागं लागलो आहे. नोकरी लागली पाहिजे, आणि मग ती कसली असो, म्हणजे ती 10,000 रुपयाची असेल तरी नोकरी. आपण आपल्या आईवडिलांनी जे शेती आपला दिली तिकडे आपण कोणी जाताना दिसत नाही, पण आपल्या सर्वांचाच व्यवसाय शेती होता, आणि तोच जर आपण केला आज तर आपण यशस्वी होऊ शकतो.
मी आजही, मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, पण मी आजही शेती करतो. म्हणजे जवळपास गेली 40 वर्षे मी शेती करतो, रोज एव्हरी डे. म्हणजे मी सकाळी शेतीत काय आहे हे पाहिल्याशिवाय पेशंट बघायला जात नाही. मी मराठवाड्यामध्ये सफरचंद लावले, सफरचंद. आता त्याला 3 वर्षे पूर्ण होतात, यावर्षी मी फळ धरणार आहे. जेव्हा लावायचे होते सफरचंद तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की सफरचंद आपल्याकडे येत नाहीत, कारण त्याला 12 डिग्री तापमान लागतं, कमी तापमान व्हायला पाहिजे. मग किती दिवस लागतं? तर त्याचा मी अभ्यास केला की ते समजा असं तापमान 8-10 दिवस 15 दिवस असेल तरी त्याला चालतं वर्षात. आणि मग मी सफरचंदाच्या बिया लागल्या, सफरचंदाची झाडं आणली आणि त्याच्यावर आपल्या भागामध्ये कलमं केली आणि 150 झाडं लावली. त्यातले आता 127 झाडं जिवंत आहेत. सफरचंदाचं फळ आलं ते मी खाऊन पाहिलं, गोड आहे, रंग पण त्याला लाल येतो. आता पुढे काय होतं मला माहीत नाही, पण आपण अशा गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की चिंतन जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट नाही, सगळ्या प्रकारच्या म्हणजे शेतीमध्ये काय काय केलं पाहिजे असं प्रत्येकाचं विवेचन त्याच्यात त्यांनी जोडलं. मी डिटेल वाचलं नाही, पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि हे असतील तर मग काही ना काही आपण त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न करू शकू. मी माझ्या गावातल्या लोकांना सांगत असतो की बाबा सोयाबीनच का घेता, घेऊ नका, थोडंसं बदला. म्हणजे इतर काही पिकं घ्या, छोटे मोठे पिकं घ्या, मिरचीचं पीक घ्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला कधी कधी त्याच्यात चांगले पैसे मिळतात, पण आपण तसं बदलत नाही. आणि म्हणून हा गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अंक करत असताना हाच विचार केला गेलेला आहे की या प्रत्येक फील्डमध्ये अर्थमध्ये त्यांनी लिहिलं आहे. अर्थमधलं मला फार बाकीचं माहीत नाही आहे, पण आपलं सांगतो. मी आज आरोग्याच्या विभागात काम करतो म्हणून सांगतो की आपल्याकडे आपण जेव्हा बाकीच्या ठिकाणचा बघतो, अमेरिकेमध्ये बघतो किंवा बाकीच्या ठिकाणचा बघतो, GDP जो आहे हा कमीत कमी 12 ते 16% GDP हा आरोग्यावर खर्च केला जातो. आपल्या भारत देशामध्ये 1.5% इतका GDP आरोग्यावर खर्च केला जातो. आणि एवढाच खर्च आपल्याकडे जर लोकसंख्या पाहिली तर हा खूप कमी आहे. आणि हा कमी असल्यामुळे आपल्याकडे जे आजार आहेत, आपण जे पाहतो आहे आपल्याकडे जे आजार आहेत, पूर्वी कसं असायचं, 18% लोक हृदयाच्या विकाराने मृत्यू पावायचे. आता आपल्याकडे एवढी मोठी सुविधा निर्माण झाली, एवढे मोठे रुग्णालय निर्माण झाले, तर अशा वेळेस मग काय झालं पाहिजे, तर मग आपल्याकडे हृदयविकाराचा आजार कमी झाला पाहिजे. तर आपण असं पाहतो आत्ता आपल्याकडे जवळपास 42% लोकांचे मृत्यू हे हृदयविकाराने होतात. म्हणजे 18% वाढून 42% झाले. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यानंतर असं का व्हावं? त्याचं कारण असं आहे की आपण ज्या आपल्या आरोग्यासाठी आपण जे काही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपली स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. आपण त्याला हेल्थ चेकअप म्हणतो. आपण करून घेतो का? आपण आपली तपासणी कधीच करून घेत नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक, आरोग्याला आपण शेवटचं स्थान दिलेलं आहे, जेव्हा आजारी पडेल तेव्हा दवाखान्यात जायचं. एक. दुसरं की आपल्यावर आजार नसताना खर्च का करायचा, म्हणून आपण दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेत नाही. आणि तिसरं, कशाला करून घ्यायचं आहे, काही आजार निघाला तर आपल्या मागं उगाच 7.5 लागेल. म्हणजे तुमच्या शरीरात आजार आहे पण तो निघू द्यायचा नाही आणि तरी मृत्यूच्या सामोरे जायचं. आपली ही अशी तयारी असते. आणि म्हणून असे जेव्हा एखादी गोष्ट, एखादं पुस्तक निघतं की त्याच्यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेचं मला फार काही कळत नाही, पण मला असं वाटतं की शेतीसारखा एक विषय आहे जिथं आपण जर पाणी दिलं शेतीला. आज मी बघतो, मी माझी स्वतःची शेती करतो. आता यावर्षी फक्त खरीप घेता आलं, रब्बी घेता आली नाही, कारण पाणी जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये ते पिण्यासाठी ठेवलं. आणि म्हणून माझा 17 एकर ऊस होता तो मी मोडला, कारण आता ऊस घेता येणार नाही आहे, कारण त्याला पाणी नाही आहे. मग आपण आपलं जे पारंपरिक शेती आहे तर आपण सर्व पाहतो, तर आपण शेतीकडे जाऊन शेतीला समजा आपण पाणी द्यायचा प्रयत्न केला आणि फार कठीण नाही. पश्चिम महाराष्ट्रात नद्या आहेत असं नाही, तळे आहेत असं नाही, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये लिफ्ट इरिगेशन आहे. तर मोठ्या तळ्यातनं ते पाणी उचलून हे प्रत्येक शेतावर, बारामतीला सर्वात कमी पाऊस पडतो,
पण बारामतीला 12 महिने ऊस असतो, कारण तिथे काही तळं वगैरे नाही आहे. पण तरीही ते पाणी लिफ्टने तिथपर्यंत नेलं आहे, किंवा तिथं आपण असं म्हणूया की तिथं ते सगळ्या जे आहे काढून तिथपर्यंत नेलं आहे पाणी. तर मला असं वाटतं की आपण समजा विषय करायचा असेल तर शेतीला जर आपण पाणी दिलं, आणि 12 महिने जे शेती चालली, इस्रायलला गेलो होतो शेती पाहण्यासाठी 1996ला. महाराष्ट्र एवढा देश आहे, आपला एवढाच देश आहे, एक तळ आहे, एक मोठं तळ आहे त्यांच्याकडे. त्या एका तळ्याचं त्याने लिफ्ट केलं आहे आणि इस्रायलच्या सगळ्या देशामध्ये पाणी फिरवलं त्याने. म्हणजे कुठेही अशी जागा नाही की जिथे तिथे पाणी नाही. हे मी 96चं सांगतो. आणि मी तिथे गुलाबाच्या शेतीला भेट दिली. एक गुलाबाची शेती होती. तिथे गेल्यानंतर मी डॉक्टर आहे, गुलाबाच्या शेतीत जात असताना त्यांनी मला बाहेरून गाऊन दिला, मास्क दिला, कॅप दिला, माझ्या बुटाला कव्हर दिलं आणि माझ्या हाताला हातमोजे दिले. त्याच्यानंतर ऊसाची शेती बघायला पाठवली, माझ्या आपल्या गुलाबाची. आत गेलो मी, तर मी त्यांना सांगितलं हे असं का? म्हणे ह्या गुलाबावर त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही आत जेव्हा येता तर तेव्हा तुम्हाला निर्जंतुक केलं जातं. आणि त्या माणसाच्याकडे विमान होतं, विमान, जो त्या विमानाने रोज एक विमान भरून फुलं अमेरिकेला घेऊन जायचं. अशा प्रकारची शेती त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे शेती जी होते ते आपल्याकडे का होऊ नये? तर आपल्याकडे मला असं वाटतं की असंच तुम्ही जे मार्गदर्शन करता रवी किंवा यांनी जे लिहिलं आहे, तर आपल्याकडे असं पाहायला पाहिजे की आपण बघतो ना काही ठिकाणी चीनमध्ये बघा किंवा मोठ्या देशामध्ये बघा, काही धोरणं जे आहेत, आरोग्याचं धोरण, पक्ष कोणताही येऊ, सत्ता कोणतीही येऊ, आरोग्याचं धोरण ठरलेलं आहे, देशाने ठरवलं आहे. तसंच तिथलं जे धोरण आहे, कुटुंब संस्थेचं धोरण ठरलेलं आहे. तिथलं आपण इरिगेशनचं धोरण ठरलेलं आहे, आरोग्याचे धोरणं जसे ठरलेले आहेत. म्हणजे काही 5 अशा गोष्टी आहेत की ज्या 5 गोष्टी ठरलेल्या आहेत की ह्या अशाच होणार. असं झाल्याने आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. आणि ही प्रगती करायची असेल तर आपला सुरुवातीला आपल्या सगळ्यांचे आज जो आपण करतो तो शेतीकडे जावं लागेल. कारण आपण आज पाहतो आहे की ठीक आहे, आपल्याकडे फॅक्टरी आल्या, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. हे सगळं जरी झालं असेल तर प्रत्येकजणच काही जाऊन कारखान्यामध्ये काम करू शकत नाही. पण आपल्याकडे शेती आहे, सगळ्यांच्या घरी शेती आहे. तिथं आपण काम केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पण तसं होत नाही, मूलभूत गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाचे डोळे उघडण्याचं काम जसं आता ज्ञानेश महाराजांनी केलं, तसंच आता रवी आणि मनोजने, की हे आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यातले हे एक्सपर्ट आहेत, ह्यांचं शेतीविषयीचं सामाजिकचे पण त्यांनी लिहिलं आहे की सामाजिक काय असावं. आपल्याकडे आता सामाजिक बंद झाला आहे. आपण जे म्हणतो की सामाजिक काम आपण करायला पाहिजे वगैरे, सामाजिक काम फक्त आणि फक्त आपल्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक आणि काय आता इंस्टाग्राम वगैरे सगळं निघालं आहे. मी जेव्हा शिबिरं करतो तर तेव्हा शिबिरात मी पाहतो की जे, आता मी कोणाची संस्थेची नावं घेत नाही, पण फक्त फोटो काढतात सगळेजण. आणि फोटो काढून आमची ती ऑपरेशन संपायच्या आधी सगळीकडे ते फोटो त्या सगळ्या व्हॉट्सअपवर गेलेले असतात की आम्ही असं शिबिर केलं, 200 ऑपरेशन केले, हे असं केलं. फक्त ॲडव्हर्टाईज केली जाते. म्हणून समाजापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर त्याची ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही. समाजाची आज समाजाला खूप गरज आहे. मी आता परवाच वसमतला शिबिर केलं, जिल्हा हिंगोली. तिथे मी 272 ऑपरेशन केले. 272 ऑपरेशन. वसमत हे तालुकाचं ठिकाण आहे आणि तिथे मी 225 ऑपरेशन अशा लोकांची केली की ज्यांना हृदयाचा आजार होता. 225 लोक, 272 मधली 225. तर मी म्हणालो एवढी लोक का आली ही आजाराची? तर त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही नांदेडला गेलो, आम्ही उदगीरला गेलो, आम्ही एलीप्रसादला गेलो, आम्ही हिंगोलीला गेलो, पण आमचे ऑपरेशन झाले नाहीत कारण आम्हाला हृदयाचा आजार आहे. आणि त्याच्यातले बऱ्याच जणांचे मोतीबिंदू पिकले होते. त्याच्यातले 21 लोक दोन्ही डोळ्याने अंध होते, पण तरी त्यांच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. आणि म्हणून आज सामाजिक काम करण्याची गरज आहे. सामाजिक काम जे आहे खूप गरजेचं आहे आणि ते आपण केलं. फार काही करायची गरज नाही. थोडं जरी आपण सामाजिक काम केलं तर ज्यांना गरज आहे त्या लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू. आणि असं जर झालं तर मग त्याचे निश्चितच अश्रू पुसले जातील. पण तसं होत नाही, आपण तसं करत नाही. आपण फक्त सामाजिक काम करणाऱ्या लोकात हां ठीक आहे करतात, म्हणजे आपण काही
हां ठीक आहे तिकडे होतं ते करतायत, हो चांगलं काम करतायत, पण आपण थोडं करावं, दुसऱ्याच्या कामी यावं असा आपण विचारच करत नाहीत. त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हे बघा, दुसऱ्याच्या कामी आलं ना त्याचे फायदे नक्की होतात. तुम्ही माझ्याकडे बघा, मला आत्ताच काल किडनी बदलून आईच्या किडनीवर 29 वर्षे झाले. 29 वर्षे आईच्या किडनीवर जगणारा बहुतेक भारतातला मी एकमेव मनुष्य आहे. आज मी जिवंत आहे. का जिवंत आहे? विज्ञान काय म्हणतं? विज्ञानाने किडनी बदलल्यानंतर एक 15-20 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. 15-20 वर्षानंतर तो मनुष्य जगत नाही. मग मी 29 वर्ष कसा जगलो? आपल्याकडे रेकॉर्ड आहे भारतातलं 45 वर्षाचं मॅक्झिमम जगल्याचं. मग हे 29 वर्ष मी कसा जगलो? तर बाबांनो एक लक्षात ठेवा की मी 50 लाख पेशंटलावर उपचार केले आणि 4.5 लाख पेशंट ऑपरेशन केले. ही जी 4.5 लाख पेशंट ज्यांना दिसलं, ही माणसं जात असताना आशीर्वाद देऊन जातात. देव आहे का नाही मी पाहिला नाही, पण आशीर्वाद नक्की असतात. जर तुम्ही दुसऱ्याच्या कामाला आले तर ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि त्याच्यामुळं मी आज 29 वर्ष जिवंत आहे. आणि म्हणून आपण थोडंफार सामाजिक काम केलं तर ते नक्कीच इतरांच्या, कारण अशा काही अडचणी असतात लोकांच्या की त्यांना त्या अडचणीला आपण थोडीफार हातभार लावला पाहिजे. आणि म्हणून चिंतनसारखे, जसं महाराज साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की हे जे चिंतन आहे हे चिंतन खूप महत्त्वाचं आहे, कारण हे समाजामध्ये काय झालं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारं हे चिंतन आहे. आणि म्हणून हे पुस्तक चिंतन म्हणून छापत असताना नाव पण खूप छान दिलं आहे की तुम्ही चिंतन करा बाबा, की तुम्हाला समाजामध्ये काय काम करायचं आहे, सामाजिक काय काम तुम्ही केलं पाहिजे, आर्थिक तुम्ही काय काम केलं पाहिजे, शेतीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं चिंतन याच्यात अतिशय चांगल्या लेखकाने लिहून ते केलं आहे. आणि हे सांगत असताना मला आता शेवटी जाता जाता आणखी एक गोष्ट सांगायची आहे, कारण तुम्ही 2-3 तास बसलाय, कंटाळा आहे. मी आहे डोळ्याचा डॉक्टर. आपल्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, ही तुम्ही ऐकणार नाहीत किंवा पुढच्या 20 वर्षापर्यंत मी जे आज सांगणार आहे ते कुणी ऐकणार नाही आहे, तरी मी सांगणार आहे. ते याच्यासाठी सांगणार आहे की ते मॅक्स महाराष्ट्राने थोडंसं पब्लिश करावं म्हणून सांगणार आहे. ते असं आहे की डार्विन जो होता, डार्विन माहिती तुम्हाला, डार्विनचा सिद्धांत असा होता, सेफ्टी गेली आणि माणूस आला. याच्या पुढचा जो माणूस आहे तो जन्मणारा, आणखी याच्या पुढे काय डेव्हलपमेंट होणार आहे, तर ते असं आहे की पुढची माणसं अशी खाली मान घालून जन्मणार आहेत. वर मान त्यांचे असणार नाही आहे, जन्मताच खाली मान. का? कारण आता कुणाची वर मान नसतेच, सगळेजण त्या मोबाईलकडे असं खाली बघत असतात. त्यामुळे नवीन जन्मच खाली मान घालून होणार. आणि हा जो मोबाईल नावाचा मनुष्य आहे, तर ह्या मोबाईलनी आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट केल्यात. आणि गरज नसताना, म्हणजे कुणालाही गरज नसताना आपण मोबाईल सारखा बघत असतो. का बघतो मला माहीत नाही, पण त्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे डोके खुपसल्यामुळे आपण आपली आई, आपले वडील, आपलं कुटुंब, आपले भाऊ, आपले बहीण सगळे विसरलो आहोत. आपल्याकडे एकच माहीत आहे, ते म्हणजे आभासी जग. हो, मला लाईक किती केले आणि माझ्या व्हॉट्सअपवर कुणी बघितलं, मला कुणी राईट केलं, मला कुणी लेफ्ट केलं, मला कुणी काय केलं, ट्रोल केलं, एवढंच आपण बघतो. ह्याच्यातला एकही माणूस तुम्ही मेल्यास येत नाही, लक्षात ठेवा. कारण ते कशाला येतील तुमच्याकडे? ते तिथं पुन्हा लिहिणार विनम्र अभिवादन. कशात? ते आभासी, तिथंच लिहिणार. आणि मग आता लोकांच्या भावना का मरत चालल्या? आता लोकांच्या भावना कशा? फेसबुकवर जा, तुम्ही इंस्टाग्रामवर जा, वर लिहिलेलं असतं ह्याचा वाढदिवस, तुम्ही हॅपी बर्थडे, खाली हे मी याला विनम्र अभिवादन. म्हणजे तुम्हाला भावना कुठे जिवंत आहेत तुमच्या? सगळ्या भावना मरायचं काम हे सगळं केलं जाते. आहेत का भावना जिवंत? काहीच नाही. आणि म्हणून हा जो मीडिया आहे, या मीडियाने आपल्यामध्ये भावना ठेवलेल्या नाहीत. वरच्याच वेळेला तुम्ही लिहिलं हॅपी बर्थडे, खालच्या वेळेला अरे विनम्र अभिवादन. म्हणजे काय काय राहिल्या भावना? काहीच नाही. आपल्याकडे एखादा मनुष्य मेला तर त्याचे 10 दिवस आपण दुःख करायचं, हा तो मेला आहे म्हणून. एखादा जन्मला तर त्याला 12 दिवस आपण म्हणजे त्याच्यावर आपण सगळा आनंद व्यक्त करायचं. आता तसं झालं आहे का? आपल्याकडे तो आनंद किंवा ते दुःख जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 सेकंदाच्या वर राहत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना दुःख, आनंद या सगळ्या गोष्टी ह्या एक झाल्या आहेत आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता राहिलं फोनचं,
तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक आहात, त्यामुळे तुम्हाला विज्ञान सांगतो. विज्ञान असं आहे की बाबांनो, हा मोबाईल तयार कसा होतो, टेक्नॉलॉजी काय, मायक्रोवेव्हची टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे काय, मायक्रोवेव्हमध्ये जर काही ठेवलं ते गरम होतं इतकं तुम्हाला माहीत असावं. आणि त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ती जास्त होऊ नये म्हणून देशाने त्याचे ठरवून दिले की किती वापरावी. तर आपल्याकडे 1.6 वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. 1.6 वॅट. आता 2 पिलरवर 2 फोन जेव्हा लागतात तेव्हा इकडे 1.6 तुम्हाला वेव्ह येतात आणि ह्या तुमच्या मोबाईलवर कॅच होतात. त्या मॅग्नेटिक एनर्जीने कॅच होतात. म्हणजे काय, मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी, रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह आणि मॅग्नेटिकच्या वेव्हनी त्याला घेतलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत येतो. म्हणजे काय होतं, तर ह्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्ह तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही कानाला लावता, तर त्या वेव्ह कानात जातात, कानातून मेंदूत जातात आणि मेंदूत गेल्यानंतर ॲक्सेप्टेड आहे आता की 5% मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत. जी लोक फार जास्त मोबाईल वापरतात, ज्यांचा मोबाईल 10 तासापेक्षा जास्त त्यांचा स्क्रीन टाईम असतो, अशा लोकांना आता 5% लोकांना कॅन्सर होतो आहे. हळूहळू कान गरम होतो, तुमचा कान दुखतो तरी तुम्ही फोन ऐकताच. त्यानंतर डोळे, आपल्याकडे आपले डोळे कोरडे पडत आहेत आणि हे कोरडे पडत असतानाच चष्म्याचे नंबर वाढत आहेत. आतापर्यंत -12, -15 चष्म्याचे नंबर व्हायचे, आता -31, -32 होतात. का, कारण 20व्या वर्षी चष्म्याचा नंबर वाढणे आता थांबत नाही. आता कितीही वर्षाचा तो चष्म्याचा नंबर वाढत चाललेला आहे. का, ब्ल्यू लाईटमुळे. आपल्या ह्याच्यामध्ये त्या मोबाईलला स्पाझम निर्माण होतो आणि मायनस नंबर आपले वाढत चालले आहेत, कायमचे वाढत चालले आहेत, पण आपण त्याला काही करत नाही आहे. त्याचबरोबर आता आपण इथं ठेवतो, कमरेला लावतो, आपली किडनी खराब होते, हृदय खराब होतं. बसून बसून सगळ्यांचे गुडघे दुखत आहेत. असं एकही माणूस नाही की ज्याचे कुठले सांधे, पाठ दुखत नाही, मान दुखत नाही किंवा गुडघा दुखत नाही. कारण हे सांधे खूप दुखतात, ते आपण त्या सांध्याकडे लक्ष पण देत नाही, कारण हे सांधे दुखत राहतात आणि तरी आपण लक्ष देत नाही. किडनी खराब होत असताना असं म्हणतात की आपलं जे स्पर्म काउंट आहे ते पण कमी होत चालले, नपुसक होत चाललेत लोक सारखा मोबाईल वापरून, पण तरी वापरला जातो. आणि मग हा जो मोबाईल आहे, हा वापरल्याचे जे तोटे आहेत हे आपल्या सगळ्या शरीरावर तोटे आहेत. त्याचबरोबर आपला इंटेलिजन्स, आपली जी हुशारी आहे ही एकदम कमी होत चाललेली. आपली झोप जी आहे ही कमी होत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट, दिवसा स्वप्न पडतात. तुम्ही डोळे बंद करा, बंद केल्याबरोबर तुम्हाला काही ना काही दिसायला लागतं. हे झोपीमध्ये उठल्यानंतर एकेकाळी दिसायचं. मग दिवसा स्वप्न का पडतात, कारण आपला जो मेंदू आहे ह्या मेंदूला तुम्ही सारखा मोबाईल बघून झोपूच देत नाही आणि म्हणून त्याला दिवसा स्वप्न पडत आहेत. आणि म्हणून हा जो मोबाईल आहे हा काय करू नये एवढं सांगतो की ह्या मोबाईलच्या ज्या वेव्हज आहेत ह्या 16 ते 18 इंच असतात. म्हणून आपल्या शरीरापासून 16 ते 18 इंच दूर ठेवा. म्हणजे समजा बोलणार असाल तर स्पीकर फोनवर बोला. स्पीकर फोन आहे त्याच्यावर बोला. आपण का बोलत नाही स्पीकर फोनवर, कारण आपलं खाजगी बोलायचं असतं, म्हणजे नवऱ्याने ऐकू नये आणि बायकोने ऐकू नये म्हणून आपण कानाला लावून बोलतो. पण स्पीकर फोनवर बोलल्याने आपला त्याच्यापासून काही त्रास होत नाही. किंवा मग ब्लूटूथ लावा, तो लावून फोन दूर ठेवा, ज्याच्यामुळे आपला त्रास होणार नाही. तसंच जेव्हा फोन तुम्ही चार्ज करता तेव्हा ज्या खोलीत झोपता तिथे चार्ज करू नका, ज्याच्यामुळे त्या ज्या वेव्हज आहेत तुमच्या भोवती रात्रभर फिरत राहतील आणि तुमच्या शरीरावर नुकसान होत राहील. बाहेर करा, बाहेर ठेवा फोनला आणि आत जाऊन तुम्ही झोपा. आणि कसा वापरायचा, जी लहान मुलं आहेत 6 वर्षापर्यंतची, त्यांचा मेंदू वाढत असतो, त्यांना 1 मिनिटही फोन देऊ नका. पण आपल्याकडे काय आहे, मुलगा रडत असेल फोन, जेवत नसेल फोन, सिरियल बघायची फोन, काही असेल तर त्याला आपण फोन देतो. आणि त्याच्यामुळं आत्ताची जी पिढी आहे ही अतिशय रागीट होत चालली. तुम्ही जर फोन दिला नाही तर तो मुलगा मारायला सुरू करतो. तुम्ही आई आहे त्याचा विचार तो करत नाही. त्याचं कारण आहे की तो मुलगा रागीट झाला आहे. आणि म्हणून या मुलांच्यामध्ये हे तामस गुण खूप वाढत चालला आहे या मोबाईलमुळे. तो बंद होणं गरजेचं आहे.
आणि वयाच्या 6 वर्षापर्यंत एकही मिनिट मोबाईल देऊ नका. 6 ते 20 वर्षापर्यंत तो मोबाईल तुम्ही 1 तास द्या आणि 20 वर्षाच्या पुढील लोकांनी 2 तासाच्या वर मोबाईल वापरू नये. असं केल्याने आपलं स्वतःचं जीवन सुधारेल. पण मी हे तुम्हाला सांगितलं आहे, ह्याचा काहीही फायदा होणार नाही हे मला पक्कं माहिती आहे. पण ज्ञान म्हणून ज्ञान म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान म्हणून मी आपला दिलं आहे. मला असं वाटतं की कधी काळी तुम्हाला माझा हे बोललेलं लक्षात राहावं. मॅक्स महाराष्ट्राच्या चिंतनच्या याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं, असं तुमच्या लक्षात राहावं. आणि जाता जाता मी एक गोष्ट आणखी सांगणार आहे, ती म्हणजे आपल्या सगळ्यांचं आता सध्या म्हणजे आपण ज्ञान कुठून घेतो. चिंतन काढलं ह्याने हे ठीक आहे, पण आपण ज्ञान कुठून घेतो. आपण ज्ञान घेतो व्हॉट्सअपहून. व्हॉट्सअप जो आहे तो आपला सगळ्यांचा कुलगुरू आहे, बरं का. सगळे विद्यापीठ जेवढे जगात विद्यापीठ आहेत ते कशाचे असो, ITचे विद्यापीठ असो, लॉचे विद्यापीठ असो, मेडिकलचे विद्यापीठ असो, सगळ्यांचा कुलगुरू हा फक्त व्हॉट्सअप आहे. आणि त्या व्हॉट्सअपवर येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असते असं समजून आपण बघतो. आम्ही याचा एक थोडंसं हे तपासणी केली, कारण मी आहे डोळ्याचा डॉक्टर आणि डायबिटीजचे जे लोक आहेत हे लोक आता गुळाचा चहा पितात, काळ्या गुळाचा चहा पितात. आता मला सांगा, काळ्या गुळाचा चहा प्या असं कुणी सांगितलं की डायबिटीजमध्ये साखरेचा नाही गुळाचा चहा चालतो. डायबिटीज झालं गुळाचा चहा प्या. इतकं चांगलं गणित होऊन बसले का? मला हेच कळत नाही. गुळ गोड नाही का आहे, तरी असं का झालं? कारण व्हॉट्सअप नावाचं जे विद्यापीठ आहे, एक गुराखी जो 4थी नापास होता, नीट आहे का, एक गुराखी जो 4थी नापास होता त्याची आई त्याच्या वडिलांना डायबिटीज होतं म्हणून गुळाचा चहा द्यायची. त्याला असं वाटलं की हां सगळ्यांना गुळाचा चहा द्यायला पाहिजे, माझी आई देते, म्हणून त्यांनी लिहिलं की काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये खूप चांगला असतो आणि त्यांनी शरीर सुदृढ होतं, डायबिटीज वाढत नाही आणि आयुष्य चांगलं मिळतं असं त्यांनी लिहिलं. हे सगळं त्यांनी इंग्रजीत लिहिलं. तो काही म्हणजे भारतातला मनुष्य नाही, बाहेरचा मनुष्य आहे. आणि त्याने लिहिल्यानंतर हे सगळीकडे गेलं ते. मग काय झालं, भारतात आयुर्वेदाच्या लोकांनी पकडलं. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी पकडून तो गुळाचा चहा जो आहे तो आता डायबिटीज म्हटलं की गुळाचा चहा. बाबांनो एक लक्षात ठेवा, गूळ हा साखरेपेक्षा जास्त खराब असतो. का? कारण तो स्वच्छ केलेला नसतो. हां, ज्यांना आजार नाही त्यांनी गुळाचा चहा नक्की प्यावा. पण ज्यांना आजार आहे डायबिटीजचा त्यांनी गुळाचा चहा पिल्यानंतर डोळे आणि किडनी ह्या दोन्ही अवयव अतिशय खराब होतात आणि डायलिसिस करून घ्यावं लागतं. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. गुळाचा चहा जो आहे तो डायबिटीजमध्ये चालत नाही आणि तो पिला तर नुकसान होतं. पण आपण ते करतो, त्याला काही दुसरा पर्याय नाही. आपण जर काही करत असेल, मी आताच तुम्हाला सांगितलं, आरोग्याला शेवटचं स्थान आहे आपल्याकडे. आरोग्याला आपण जवळचं स्थान देतच नाही. म्हणजे आजारी पडल्यानंतर पुन्हा येऊन सांगायचं की अरे तुम्हाला माहितीच आहे आमची परिस्थिती, आता आम्हाला थोडी मदत करा, कारण आमच्याकडे काही पैसे नाही आहे ना. का? कारण आरोग्यासाठी काही पुंजी केलेली नाही आपण. आणि मग शेवटी आजारी पडलं की डॉक्टरकडे आपण जातो, पण आपण स्वतः आजारी पडू नये याच्यासाठी आपण काही करत नाही. पण मला असं वाटतं की आपण स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे. आणि काय काळजी घेतली पाहिजे? काय नाही, एक लहानशी काळजी घ्यायची. दिवसातनं 3 वेळा जेवायचं, मध्ये काही खायचं नाही. बिस्किट, आपल्याकडे बिस्किट नावाचा एक पदार्थ आहे, तो चहाबरोबर खायची फार चांगली सवय लागली की ते काय मारी बिस्किट निघाले. मला कोणाच्या विरोधात नाही बोलायचं, पण नाव तरी बघा ना, मारी बिस्किट. म्हणजे तरी तुम्ही खाता, मला हेच कळत नाही कसं काय खाऊ शकता तुम्ही. आणि मग आता हे जे बिस्किट आहे तर ते बिस्किट किंवा इतर जे बिस्किट आहेत तर ह्या बिस्किटामध्ये 50 कॅलरी एनर्जी असते. किती? 50. आणि आपण जी पोळी करतो, पोळी, त्या पोळीमध्ये किंवा आपण चपाती म्हणतो तिच्यामध्ये 50 कॅलरी असते. बिस्किटं खाताना आपण 5 तरी खातो. किती? 5. म्हणजे काय हो, 5 पोळ्या खाल्ल्या तुम्ही, 5 पोळ्या.
आणि म्हणून मधल्या काळामध्ये काही न खाणे, हे बघा, सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा, संध्याकाळी जेवण करा. मधल्या भागात प्यायचंच असेल तर काळा चहा प्या, कारण दुधाचे खूप साईड इफेक्ट आहेत. काळा चहा प्या, पोट भरून जातं. आणि 3 वेळा जेवून काहीच नाही केलं, आयुष्य चांगलं राहतं. आणि जमलंच तर व्यायाम करा, जमलंच, कारण ते जमत नाही ना. कारण व्यायाम जर आपला जमला, तुम्हाला सांगतो मी 29 वर्षे आज रोज व्यायाम करतो, रोज. मी प्रेडनिसोलॉन स्टेरॉईड खातो. स्टेरॉईड खाणारा मनुष्य एवढा मोठा होतो, पण माझं काही वजन मी वाढू दिलं नाही. का? मी 29 वर्षे न चुकता, एकाच दिवशी कुठंतरी शक्य आहे, रोज मी 5 ते 7 किलोमीटर चालतो रोज. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, काही असो, पण इतकं चालल्याशिवाय एकही दिवस माझा जात नाही. 29 वर्ष पूर्ण झाले आज. मग चला ना, थोडं चालायला काय हरकत आहे. पण आपण का चालत नाही? किंवा आपण जेव्हा झोपतो तर सकाळी आपल्या शरीरात तिथं झोपतो ना, तिथं काहीतरी घोस्ट नावाचा माणूस येतो. तो उठूच देत नाही आपला. त्याचे सकाळी उठून बघा ना, सकाळी उठायला गेलं की सगळं म्हणजे आपल्या पायाच्या बोटापासून केसापर्यंत सगळं दुखायला लागतं. तर दिवसभर तर दुखत नाही की हो, बघ सकाळीच का दुखतं? कारण सकाळी काहीतरी माणूस आहे की जो आपला उठू देत नाही. आणि जो माणूस ह्या माणसाला, आळस नाव आहे त्याचं, आळस, ह्या माणसाला जेव्हा बाजूला करून जो बाहेर येतो तो जिंकतो. जो ह्याला बाजूला करत नाही तो कधीच यशस्वी होत नाही. लक्षात ठेवा, जो सकाळी जास्त वेळ झोपतो तो कधीच यशस्वी होत नाही. जो सकाळी लवकर उठतो तोच यशस्वी होतो. आणि म्हणून आपण जर सकाळी उठलो तर यशस्वी होणार आहोत. पुन्हा एकदा रवीला, मनोजला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही मला ज्ञानेश महाराजांचं आज अतिशय सुंदर असं विवेचन ऐकायला संधी दिली. आणि या इतक्या सुंदर, मी आता निश्चित वाचेल आणि तुम्हाला लिहिलीन. पुढच्या वेळेस तुम्ही आरोग्यावर लिहावं असंही विनंती करतो. आणि या सुंदर अंक सगळ्यांनी वाचावा असंही आपला सगळ्यांना विनंती करतो. आणि माझं जे लांबलेले 2 शब्द आहेत ते इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, 2 शब्द लांबले असतील तरी खूप महत्त्वाचे होते ते आणि गरजेचे होते सगळ्यांसाठी. जसं तुम्ही म्हणालात की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान आम्ही सगळे घेतो आहोत. आज तुम्ही एक चांगला आय ओपनर दिला आम्हाला. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे चिंतन या वार्षिकांकात असे अनेक मुद्दे, असे अनेक महत्त्वाचे विषय आणि त्याच्यावरचं सखोल चिंतन खऱ्या अर्थाने केलेलं आहे. लेख आपल्याकडे उपलब्ध आहे, तर नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. मी मॅक्स महाराष्ट्राचे सहसंपादक सागर गोतपागर यांना इथे व्यासपीठावर येऊन आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. मॅक्स महाराष्ट्राच्या वार्षिक चिंतन या अंकाच्या प्रकाशन सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित राहिलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष माननीय आमदार आशिष शेलार, याचबरोबर लेखक, नाटककार, गायक आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला विचारवंत ज्ञानेश महाराव सर, आत्ता लोकजागरचे अनिल गावंडे सर, आणि आजपर्यंत हा चिंतन वार्षिकांक निर्माण करण्यासाठी जे लेखक, ज्या लेखकांनी हातभार लावले, या वार्षिकांकाचं जे मुखपृष्ठ, देखणं मुखपृष्ठ ज्यांनी साकारलं ते सतीश आचार्य. मॅक्स महाराष्ट्राच्या या चिंतन वार्षिकांकाच्या अंतर्गत जी चित्रं आहेत ती चित्रं ज्यांच्या कुंचल्यातून साकारली ते चित्रकार गौरव सर्जेराव. यासोबतच ज्यांनी मॅक्स महाराष्ट्र या अंकासाठी लेखन केलं त्या सर्व लेखकांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, कॅमेऱ्याचं युनिट असेल किंवा इतर सगळं व्यवस्थापन आहे, या सगळ्यांचं या निमित्तानं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.